बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुरूदो सलाम मोहम्मद व आले मोहम्मद ते। उम्मीद कयूं था त तव्हां सभु घर बाती ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। मां तव्हांजी मेज़बान सहर शह रिज़वी अॼु ॿीहर तव्हांखे वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में धरती जो सुब में तव्हांखे वेलकम चवां थी। अॼु कचहरियूं नाज़रीन मुख़्तलिफ़ हवालनि सां हूंदियूं, पर पहिरीं तव्हांखे ॿुधायां त अॼु फ्राइडे आहे। फ्राइडे जे ॾींहुं जेको आहे असां प्रोग्राम जेको आहे उहो स्पेशली असां नातख़्वान घुराईंदा आहियूं, डॉक्टर्स घुराईंदा आहियूं या अहिड़ियूं काराइतियूं ॻाल्हियूं करण जी कोशिशि कंदा आहियूं जंहिंसां असां कुझु न कुझु सिखी कुझु न कुझु पिराए सघूं। ऐं ॿियो वरी असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त ज़िक्र कंदा रहूं, छो त हीउ प्यारो ॾींहुं आहे। जुमे जो जेको ॾींहुं आहे इहो सभिनी ॾींहंनि खां वधीक अफ़ज़ल आहे। ऐं हिन ॾींहं ते असां जेका इबादत कयूं, जेका चैरिटी कयूं, अगरि कंहिंखे असां सदको ॾियूं त उन जी जेका वैल्यू आहे उहा अञा वधी वेंदी आहे ऐं उन जे सवाब जी वैल्यू वधी वेंदी आहे। त अॼु मुख़्तलिफ़ हवालनि सां असांजो प्रोग्राम असां कंडक्ट कंदासीं इंशाअल्लाह। ऐं उमेदु कयां थी त जेके भेणूं हिन टाइम असांखे ॾिसी रहियूं आहिनि उहे बि ठीकु ठाक हूंदियूं, के नाश्तो ठाहींदियूं हूंदियूं, के नाश्तो करे चुकियूं हूंदियूं, के ॿारनि खे स्कूल मोकिलींदियूं हूंदियूं, के मोकिले चुकियूं हूंदियूं। त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो, उमेदु कयां थी ख़ैरियत सां हूंदो। मां जेका शइ मिस कंदी आहियां उहा इहा शइ आहे त जेके असांजो अदियूं आहिनि उहे असांखे फीडबैक घटि ॾींदियूं आहिनि। जेके असांजा भाइर आहिनि, जेके मर्द हज़रात आहिनि, उन्हनि जे मुक़ाबले घटि फीडबैक ॾींदियूं आहिनि। त तव्हां बि असांखे फीडबैक ॾींदा कयो, छो त हीउ प्रोग्राम स्पेशली तव्हांजे लाइ आहे, तव्हां सभिनी घर भातियुनि जे लाइ आहे। त मां चाहींदसि त तव्हां बि असां सां कनेक्ट थियो। असांजो पेज आहे फेसबुक ते धरती जो सुब प्रोग्राम जे नाले सां, त उन पेज खे सर्च कयो ऐं असांखे उते फीडबैक ॾींदा कयो। त मां उहे पाण मैसेजिस तव्हांजा कमेंट्स पढ़ंदी आहियां। कोशिशि इहा हूंदी आहे त प्रोग्राम असां पोस्ट बि कंदा रहूं। यूट्यूब जो चैनल आहे धरती टीवी जे नाले सां, जंहिं यूट्यूब जे चैनल ते समूरा असांजा प्रोग्राम जेके आहिनि पोस्ट थींदा आहिनि। ॿिया बि धरती टीवी जा जेके शोज़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स आहिनि, उहे सभई पोस्ट थींदा आहिनि। त तव्हां धरती टीवी जे यूट्यूब चैनल ते सर्च करे ॻोल्हे सघो था। ऐं नाज़रीन, अॼु ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा का सुठी करणु चाहियां पई। स्पेशली अॼु मां सिंसियरिटी ते ॻाल्हाइणु चाहियां पई। ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलू, मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स में खोड़ शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। उहो असांजो करियर हुजे, असांजूं जॉब्स हुजनि, असांजो कमुकारु हुजे, असांजी ज़िंदगी जो हर एस्पेक्ट्स हुजनि। ऐं ॿियो वरी पर्सनल लाइफ बि, हर शइ जेका आहे न उहा लॉयलिटी घुरंदी आहे, उहा सिंसियरिटी घुरंदी आहे ऐं उहा वफ़ादारी घुरंदी आहे। तव्हां को कमु कयो ऐं उहो दिलि सां न कयो, उन में तव्हां ख़ुशि न हुजो, उहो वफ़ा सां न कयो, त उहो कमु जेको आहे न सही न थींदो। अगरि तव्हां दिलि सां का बि शइ कंदा, का चैरिटी कयो था त दिलि सां कयो, कंहिं माण्हू जो ख़्यालु रखो था त दिलि सां रखो। ऐं कंहिं बि अमड़ भाइर भेण जे लाइ कुझु बि कयो था न, उन्हनि सां गॾु रहियो, उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि जा ॾुख ख़ुशियूं ओरियो, उन्हनि खे ॿुधो। मां चवां थी हिकिड़ो लिसनर हुजणु बि वॾी नेमत आहे। तव्हां अगरि सुठा लिसनर आहियो त तव्हां पंहिंजनि जा ॾुख जेके आहिनि उहे शेयर करे सघो था। ऐं ॿियो वरी तव्हां सां कंफर्टेबल थी वेंदा आहिनि माण्हू, जॾहिं तव्हां सुठा लिसनर हूंदा आहियो, तव्हां ॿुधंदा आहियो माण्हुनि खे, ऐं माण्हू पंहिंजूं तकलीफ़ूं, ख़ुशियूं, जेके बि उन्हनि जूं अहसास ऐं फीलिंग्स हूंदियूं आहिनि उहे तव्हां सां वंडींदा आहिनि। ऐं उहे माण्हू जेके ॿुधंदा आहिनि उहे काउंसलिंग करे सघंदा आहिनि। त तव्हां कोशिशि कंदा कयो त तव्हांजा पंहिंजनि जा जेके बि ॾुख दर्द तकलीफ़ूं आहिनि उहे तव्हां ॿुधंदा कयो ऐं उहे शेयर कंदा कयो जेतिरो बि थी सघे। ऐं नाज़रीन, अॼु सिंसियरिटी जे हवाले सां इन लाइ पई ॻाल्हायां त असां खोड़ शयुनि में हिकिड़ो त असांजी जनरेशन ऐं ॿियो वरी गैजेट्स जो इस्तेमालु जेको आहे न उन असांखे ॾाढो सुस्तु करे छॾियो आहे। असांजी पूरी जेका हीअ खेप आहे, जेका पूरी जनरेशन आहे, इहा सुस्तु आहे। असांखां अॻे वारा माण्हू सवेरे उथण जा आदी, डिफरेंट कमु करण जा आदी, जेके हारी आहिनि ॻोठनि में उहे लाबारो करण जा आदी। असांजूं अदियूं सवेरे सवेरे ॻोठनि में उथी वेंदियूं आहिनि। शहरनि में बि घणो करे उथंदियूं आहिनि, छो त हाणे उन्हनि जूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि ॿारनि जे हवाले सां, घर जे हवाले सां। त सभई जेके आहिनि उहे एक्टिव हूंदा आहिनि। बट अक्सर माण्हू जेके शहर कराची जा स्पेशली रहण वारा आहिनि उहे रातिनि जो देरि ताईं जाॻंदा आहिनि, वरी सुबुह जो सवेरे उथणो हूंदो आहे, वरी उन्हनि जी हिकिड़ी पूरी रूटीन हूंदी आहे। त जेका बि शइ कयो उहा दिलि सां कयो, उहा सिंसियरिटी सां कयो, ऐं तॾहिं ई तव्हां निभाए सघंदो। जेको बि रिश्तो आहे, जेका बि तव्हांजी जॉब आहे, जेको तव्हांजी असल में फील्ड्स, असांजो पैशन ऐं प्रोफेशन असांजा अलॻि अलॻि हूंदा आहिनि। पर कोशिशि कंदा कयो त तव्हां फील्ड ई उहा चूज़ कयो, प्रोफेशन ई उहो चूज़ कयो जेको तव्हांजो पैशन आहे। पर्सनैलिटीज़ जेके आहिनि, स्पेशल असांजा जेके गेस्ट आहिनि उन्हनि असांखे हिते जॉइन कयो आहे नाज़रीन, उन्हनि जी तारीफ़ जी तरफ़ हलां थी। ऐं कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं त
जेके असांजा डॉक्टर्स आहिनि न उन्हनि जे बिहेव सां ई असांजो अधु मर्ज़ जेको ख़तमु थी वेंदो आहे, त उन्हनि खे ख़ुशि मिज़ाज हुजणु खपे। हिकिड़ी बहितरीनु पर्सनैलिटी नाज़रीन काफ़ी अरसे खां ई सिंध लाइ पाकिस्तान लाइ कमु कनि पिया, माण्हुनि जी काउंसलिंग कनि पिया, तमामु बहितरीनु डॉक्टर आहिनि, रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि। वेलकम चवंदासीं डॉक्टर बदर अब्बासी खे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, अल्लाह जो एहसान, फर्स्ट क्लास। थैंक यू सो मच त तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम अॼु टाइम कढी असां वटि आया आहियो। नाज़रीन हिकिड़ी ॿी पर्सनैलिटी बसि असां गॾु आहे ऐं हीअ नात ख़्वान आहिनि ऐं असां फ्राइडे जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं आहे, त मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे, असांजी टीम जी कोशिशि हूंदी आहे त असां ज़िक्र बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन आल मुबारक जो ॿुधंदा हलूं। त तमामु बहितरीनु हिन जो आवाज़ु आहे। वेलकम चवंदासीं अब्दुल रहमान मुइनी चिश्ती खे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? थैंक यू सो मच त अॼु असां लाइ टाइम कढियो अथव। अॼु ज़िक्र तव्हां खां ॿुधंदासीं। डॉक्टर साहब खां पुछणु चाहियां पई, डॉक्टर साहब कीअं पई हले लाइफ, छा छा मसरूफ़ियात आहिनि? बस लाइफ गुज़रे पई। मुंहिंजूं मसरूफ़ियतूं त इहो आहिनि त शाम जो मां क्लिनिक कंदो आहियां। मां हूअं रिटायर आहियां सर्विस मां एज़ ए प्रोफेसर ऑफ मेडिसिन। मां रिटायर कयो आहे अॼु खां 4 साल अॻु में। ऐं हाणे मां शाम जो प्रैक्टिस कंदो आहियां। ऐं बाक़ी बेसिकली मां माइंडफुलनेस हिकिड़ी माइंड ट्रेनिंग आहे, हिकिड़ी माइंड एक्सरसाइज़ आहे, उन ते मां क्लासिस वठंदो आहियां, टॉक्स ॾींदो आहियां, टीवी शोज़ कंदो आहियां ऐं मेडिटेशन ते थोरो माण्हुनि खे गाइड कंदो आहियां, योगा ते थोरो माण्हुनि खे गाइड कंदो आहियां। इहा मसरूफ़ियत। अच्छा, अॼुकल्ह असां सभिनी में, मां चवंदसि सुबुह जो बि मां इहा ॻाल्हि कयां पई त असांजी रूटीन एॾी आहे त असां कराची वारा माण्हू जेके आहियूं, निंड पूरी न आहे, स्ट्रेस घणो आहे, वर्कलोड आहे, सभु कमकार करण वारा माण्हू बि आहिनि, पर उहे पंहिंजो ख़्यालु नथा सिहत जो रखनि ऐं उन जे करे स्ट्रेस जे करे वरी तव्हां में फ्रस्ट्रेशन क्रिएट थी थिए। त छा चवंदा मेडिटेशन कनि, स्टार्ट कनि? मेडिटेशन हूंदो छा आहे ऐं घर वेठल माण्हू जेके असांखे ॾिसनि पिया उहे कीअं स्टार्ट करे सघनि था? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां माण्हुनि जी जेका प्रायोरिटी उहा पंहिंजी लाइफ आहे ई न। असांजे बच्चनि जे लाइ हे करिणो आहे, हो करिणो आहे, हे वठिणो आहे, हे छॾिणो आहे, हुन सां मिलणो आहे, हुनखे न मिलणो आहे, हो ख़राबु आहे, हो सुठो आहे, हे राइट आहे, हे रॉन्ग आहे। लाइफ हिकिड़ी लिमिटेड हिकिड़ी सफ़र आहे, हिकिड़ी मुसाफ़िरी आहे। हे बर्थ आहे, हे डेथ आहे। हिते असां गाॾीअ में चढ़ूं त हिते लहणो आहे, ठीकु आहे। ऐं इहो अनलिमिटेड न आहे, इहो लिमिटेड आहे। ऐं अॼुकल्ह जे दौर में 60-70 साल वॾी शइ आहे जेकॾहिं को मिली था वञनि इहो सफ़र जो जेको हिसो आहे। ऐं अनफॉर्चुनेटली बदकिस्मत सां उहो जेको बी ऐं डी माना बर्थ ऐं डेथ, इन विच में जेका सी आहे उहा मिसिंग आहे। सी माना चॉइस। इंसान जी पंहिंजी चॉइस न आहे। इंसान जेको हिन धरतीअ ते हिन भॼ डोड़ करे थो हिन दुनिया में, उहा उनजी पंहिंजी चॉइस न आहे। दुनिया खे ॾिसी भॼ डोड़ करे थो, भॼां, हे बि खपे, हे बि खपे, हुनखे या मूंखे न आहे, हुनजो बचो हुते पहुतो आहे, मुंहिंजो बचो पहुचे, हे करे हो करे, ऐं पोइ मरी खपे वञे, ठीकु आहे। पोइ माण्हू चए थो त मूं वटि हेतिरी मिल्कियत आहे, मूं वटि अहिड़ो घरु आहे, मूं वटि फलाणो आहे, मां हीअ अचीवमेंट कई, मां वॾो साहब थी वियुसि, मां 17 इम्तियाज़ वरितो, फलाण टीर मटे, इन में उहो सम्झे थो इहा ई लाइफ आहे। दिस इज़ अ मिसिंग पॉइंट। दिस इज़ नॉट लाइफ। What is life then? Life, yeah. Life is when you are breathing, when you are alive, the moment you are alive, how do you feel in this very moment? How much you are blissful, how much you are joyful. That's life. Life या ना है ज़िंदगी में खुश रहण। Exactly. मां अचां थो त बेसिकली असां सम्झूं था त लाइफ जेका आहे हीअं थींदो त लाइफ आहे, हीअं थींदो त लाइफ आहे, हीअं मां वठां, हे कयां, उहो कयां। असां हमेशह इन डोड़ में हुया। इहा लाइफ न आहे। हिन वक़्तु जेका लाइफ जेका आहे, जंहिंखे मां लाइफ थो चवां, उहा आहे त जंहिं मूमेंट में तव्हां ज़िंदा आहियो उहा लाइफ आहे। तव्हां हिन मूमेंट में तव्हां मूंसां ॻाल्हायो था, हिन मूमेंट में असां हिते जेके बि माण्हू वेठा आहियूं उन लाइ सचाई कहिड़ी आहे? सचाई हिकिड़ी आहे त वी आर सिटिंग हियर, ऐं प्रोग्राम कयूं था, साहु खणूं था, ज़िंदा आहियूं। इहा ई सचाई आहे, इहा ई लाइफ आहे। 5 मिंट पहिरियों मां हिते आयुसि या 10 मिंट पहिरियों आयुसि, ठीकु आहे, उहा लाइफ न आहे, उहा गुज़री वई, ठीकु आहे। जेके असां पास था चऊं, जेके असां माज़ी था चऊं, अॻिले लम्हे में तव्हां सां छा थियण वारो आहे? डू यू नो? No one knows. मूंखे ख़बर आहे त अॻिले 10 मिंटनि मूंसां छा थियण वारो आहे। वी नेवर नो। दैट्स फ्यूचर। त जेको गुज़री वियो आहे वक़्तु, जंहिंमें असां साहु खणी रहिया हुआसीं
ज़िंदा हुआसीं उहा हाणे लाइफ न आहे। ॿियो अॻिले लम्हे जी ख़बर न आहे, अलाह कंदो तव्हां 100 साल जीअंदव, पर जीअंदव साह खणंदव उहा बि लाइफ न आहे। यू नेवर नो व्हाट्स गोइंग टू हैपन विथ तव्हां सां छा थियण वारो आहे इहा ख़बर न आहे। त लाइफ हिन मूमेंट में आहे जंहिंमें तव्हां साह खणी था, ऐं इन मूमेंट में अनफॉर्चुनेटली को रहंदो ई कोन्हे को। सभिनी खे फ्यूचर जी टेंशन हूंदी आहे, सभिनी खे करियर जी हूंदी आहे, कमकार जी हूंदी आहे, पंहिंजे रिश्तनि जी हूंदी आहे। पास्ट में रहंदा आहिनि कुझु माण्हू, कुझु वरी फ्यूचर जो सोचींदा आहिनि, प्रेज़ेंट गवाए छॾींदा आहिनि। असल में इहा ई प्रॉब्लम आहे, असां लाइफ कॾहिं ॾिठी न आहे। माण्हू खे ख़बर न आहे त लाइफ छा आहे। माण्हू खे ख़बर आहे त हिन ईअं छो चयो, कल्ह ईअं छो थियो, हुन मूंसां ईअं छो ॻाल्हायो, हुन मुंहिंजो फ़ोन न खयो, जेकॾहिं हीअं थिए हा ईअं छो थियो, सारोस पास्ट वरीज़ पास्ट गिल्ट्स, ठीकु आहे, पोयां जेके अफ़सोस रिग्रेट्स, असल में उहा लाइफ न आहे। ऐं माण्हू घणे क़दुरु उन रहंदा आहिनि, माज़ीअ में रहंदा आहिनि, ऐं माज़ीअ में इहे शयूं पियूं आहिनि। माज़ी खे वठी इंसानु हमेशह नेगेटिव बाइस्ड हूंदो आहे। इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त माज़ीअ में बि शयूं उहे यादि थींदियूं आहिनि जेके ॾुख ॾियनि, जेके सैडनेस ॾियनि। फ्यूचर यू नेवर नो कि छा थो थिए, ऐं फ्यूचर हमेशह फियर ॾींदो आहे, एंग्ज़ाइटी ॾींदो आहे, हे छा थींदो, भला ईअं त न थींदो। माण्हू चवंदा आहिनि साईं फ्यूचर लाइ होप बि हूंदो आहे, यस होप हूंदो आहे, पर हुन सां गॾोगॾु हिकदमि फियर बि निकिरंदो, भला हीअं जो थिए, हीअं छो थियो, अच्छा मुंहिंजो मुड़ुसु फ़ोन नथो खणे, अलाए छा थियो, मुंहिंजे बचे देरि कई आहे, हीअं त न थियो, नंढा नंढा फियर, नंढियूं नंढियूं एंग्ज़ाइटी, हीअं छा थींदो, उहो छा थींदो। त बेसिकली जेको फ्यूचर आहे ऐं जेको पास्ट आहे, माना माज़ी ऐं जेको मुस्तक़बिल आहे, मां हिनखे चवंदो आहियां इहो जेल आहे, इट्स जस्ट लाइक अ प्रिज़न। ऐं असां सभु माण्हू इन प्रिज़न में रहंदा आहियूं। असां इन प्रिज़न खां आज़ादु ई न आहियूं, असां इन जेल खां आज़ादु ई न आहियूं। पास्ट में रहंदा आहियूं त पास्ट जा एंग्ज़ाइटी वरीज़, पास्ट जा ॾुख ॾोलावा, फ्यूचर जूं एंग्ज़ाइटीज़, फियर्स, इहे सभु शयूं असांजे लाइ, अच्छा असां चऊं था इहा लाइफ आहे। लाइफ इहा आहे ई न। लाइफ इहा आहे त जंहिं मोमेंट में तव्हां ज़िंदा आहियो, जंहिं मोमेंट में तव्हां साहु खणी उन में तव्हां केतिरो आहियो, ऐं उन में तव्हां केतिरो ब्लिसफुल आहियो, केतिरो जॉयफुल आहियो, दैट्स लाइफ। त बेसिकली असां कॾहिं सम्झो ई न आहे कि लाइफ छा आहे, ज़िंदगी आहे छा। इन जे करे छा थो थिए, इन करे थिए छा थो त नोबॉडी इज़ हैप्पी, नोबॉडी इज़ हैप्पी, भली उहो अमीर तरीन माण्हू हुजे या ग़रीब तरीन माण्हू हुजे। हिकु त ॻाल्हि इहा आहे त लाइफ खे सम्झणु खपे। नंबर ॿियो ख़ुशी, ठीकु आहे, कंहिंखां पुछा कयो साईं ख़ुशि आहियो, साईं अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढो ख़ुशि आहियां, ठीकु आहे। असांखे ख़बर ई न आहे ख़ुशी छा आहे। असांखे इहा ख़ुशी आहे त जेकॾहिं मां सुठे रेस्टोरेंट ते मानी खाधी, या मां का अचीवमेंट कई, मुंहिंजो प्रमोशन थियो, मूंखे को बोनस मिलियो, मां यूरोप जो टूर करे आयुसि, मां अमेरिका थो वञा, मुंहिंजो पुटु हिते पहुतो, मुंहिंजी धीउ हीअं आहे, ठीकु आहे, मां वॾी गाॾी वरिती आहे, मां वॾो घरु ठारायो आहे, ठीकु आहे, हे आहे। बेसिकली इहा ख़ुशी न आहे, इहे फ्लीटिंग मोमेंट्स ऑफ प्लेजर आहिनि। ओके, देयर इज़ अ डिफरेंस बिटवीन प्लेजर एंड ख़ुशी। या ऑफ कोर्स ख़ुशी बेसिकली इहा, मां वञी जेको आहे सो नारायण कागन जो टूर थो करे अचां, मां 15 ॾींहं लाइ यूरोप थो वञा, ठीकु आहे, मां बीच ते वञी उघाड़ो लेटी थो पवां, ठीकु आहे, दिस इज़ नॉट हैप्पीनेस, ये कौन है ख़ुशी न, दिस इज़ अ प्लेजर, एंड इन बिटवीन बाक़ी लाइफ मिज़री। ऐं इहे थोरे फ्लीटिंग मोमेंट्स आहिनि, वक़्ती, वरी ॻाल्हि साॻी, वरी सेम। त बेसिकली ख़ुशी जेकॾहिं तव्हां ॿाहिरि ॻोल्हींदव त यू विल नेवर हैव ट्रू हैप्पीनेस, नेवर। छो त असांजी हिकिड़ी आदत हूंदी आहे, इंसान जी हिकिड़ी आदत आहे त जेका शइ उन वटि हूंदी आहे उन में सेटिस्फाइड न हूंदो आहे, नेक्स्ट शइ लाइ हीअ मिलंदी त ख़ुशि थींदुसि, हीअ शइ। मिसाल तौरु मूंखे साइकिल कान्हे का, जेकॾहिं साइकिल जी जुस्तजू कयां थो, साइकिल में ख़ुशि, पर साइकिल मिलंदी त चवंदो मोटर साइकिल हुजे, मोटर साइकिल हूंदी त कार वारी हुजे, थोरी भला मेरान हुजे, नंढी हुजे, नंढी हूंदी त चवंदा थोरी वॾी हुजे, टोयोटा हुजे, या सिविक हुजे, होंडा हुजे, अञा उहा हूंदी त BMW हुजे, हुनखे वॾी, या हुनखे वॾी जीप आहे, पराडो आहे। बेसिकली दिस अनएंडिंग डिज़ायर, ठीकु आहे, ऐं वी ऑलवेज़ लिव विथ फॉर दिस अनएंडिंग डिज़ायर, हीअ ॻाल्हि आहे। ऐं जेको शइ मिले थी न, तव्हां कपिड़ा वञी वठो था, सेफ आहे, खाधे ते वञो था, जनरेशन वञो था, ठीकु आहे, हे वञा सेल लॻी पई आहे, मां माइनि खे ॾिसंदो आहियां, सेल लॻी आहे, पोइ हेवी, ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, उहो जॾहिं सभु भरी भरे घर ईंदियूं न, उहो जे उहे पिया कपिड़ा बिस्तरे ते पिया हूंदा आहिनि, ख़ुशी नथिंग, ठीकु आहे, उहे कपिड़ा पिया हूंदा आहिनि। बेसिकली असां सम्झी न सघिया आहियूं ख़ुशी छा आहे।
त मुंहिंजे ख़ुशी हिसाब ते असां ॻाल्हाईंदासीं त ख़ुशी एक्चुअली आहे छा, ऐं मां बि पुछणु चाहियां पई डॉक्टर साहब खां, ॾाढी ज़बरदस्त अंदाज़ में काउंसलिंग कंदा आहिनि, सम्झाइनि था, त मां बि ॿुधणु चाहियां पई। ज़िकर बि गॾु गॾु ॿुधंदा हलूं, त ज़िकर ॿुधंदासीं, अलहम्द खां स्टार्ट कंदासीं, हमद ॿुधंदासीं असां अब्दुल रहमान खां। हमद ॿुधाईंदा जी, बिस्मिल्लाह। हमदे बारी ताला के चंद अशार पेश करने की साथ हासिल करूंगा। बहुत ही खूबसूरत अशार आपकी समातों की नजर। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। बंदे पे करम करना तेरी शान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा, अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा। मायूस है क्यों रहमत बारी से बता दे। अल्लाह के दरबार में सर अपना झुका दे, सर अपना झुका दे, सर अपना झुका दे। मायूस है क्यों मायूस है क्यों रहमत बारी से बता दे। अल्लाह के दरबार में सर अपना झुका दे, सर अपना झुका दे, सर अपना झुका दे, सर अपना झुका दे। फिर देख तेरा कितना निगहबान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। देता हूँ तुझे वास्ता मैं प्यारे नबी का, ऐ मेरे अल्लाह, ऐ मेरे अल्लाह, ऐ मेरे अल्लाह। देता हूँ तुझे वास्ता मैं प्यारे नबी का, देता हूँ तुझे वास्ता मैं आले नबी का, आले नबी का, आले नबी का। बेदम यही तो पांच हैं मकसूदे कायनात, खैरुन्निसा हुसैन हसन मुस्तफा अली। देता हूँ तुझे वास्ता मैं आले नबी का, आले नबी का, आले नबी का। देता हूँ तुझे तुझे वास्ता मैं प्यारे नबी का, देता हूँ तुझे वास्ता मैं आले नबी का, आले नबी का, आले नबी का। भर दे मेरा दामन तेरी क्या शान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। बंदा तो गुनाहगार है, रहमान है मौला। मौला मौला
है मौला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुबुह सुबुह जो पहर ऐं हिन पहर में असां ज़िक्र कयोसीं अल्लाह जो ऐं उन जे रसूल जो। इहो ज़रूरी आहे तमामु, त असां पंहिंजी रूह जेका आहे उहा असांखे उनखे सुकून मिली वेंदो आहे जॾहिं असां ज़िक्र ॿुधंदा आहियूं। त ज़रूरी हूंदो आहे त स्पेशली जुमे जे ॾींहुं असां अहिड़ो प्रोग्राम डिज़ाइन करे सघंदा आहियूं त तव्हांजे लाइ उहो स्पेशली डिज़ाइन कंदा आहियूं त असां सभई ज़िक्र गॾिजी ॿुधूं। डॉक्टर साहब बस असां गॾु आहिनि, असां ॻाल्हाए रहियासीं ख़ुशी ते। डॉक्टर साहब ख़ुशी आहे छा, ऐं जेके नौजवान अॼुकल्ह असां सभई असांजी जनरेशन जेका आहे नाख़ुशि आहे, उहो ख़ुशि रहनि कीअं? ॾिसो असांजी जनरेशन सॼो धरतीअ ते जेके बि असां 8 अरब माण्हू रहूं था, नो बॉडी इज़ हैप्पी। मां 6-8 महीना अॻु में हिकिड़ी ख़बर पढ़ी त बिल गेट्स दुनिया जे अमीर तरीन माण्हुनि मां हिकिड़ो आहे। जी जी। ऐं कुझु साल त अहिड़ा बि हुआ जंहिंमें नंबर 1 हुयो अमीर तरीन, हाणे के 1-2 ॿिया वधी विया अथसि। बहरहाल अमेरिका में हिकिड़ो माण्हू आहे जेके फलाई कम बि कंदो आहे, ॿियूं शयूं बि कंदो आहे, ठीकु आहे। 27 साल जी शादीअ खां पोइ हुनजी ज़ाल सां तलाक थी आहे, ठीकु आहे। मां इन ते सोचां पियो त भई 27 साल हू हिक ॿिए सां विढ़िया हूंदा, लड़िया हूंदा, झेड़ा झटा थिया हूंदा, आख़िर में ॿार थी विया, ॿार वॾा थी विया, पोइ उन्हनि तइ कयो त न बापा असां गॾु नथा रही सघूं। मतिलबु तसवर कयो त शयूं जेके आहिनि असां सम्झूं था त पैसा आहिनि, या हे मुंहिंजो नालो आहे, या मां वॾो माण्हू आहियां, मुंहिंजो वॾो ग्रेड आहे, मां हीअ अचीवमेंट कई आहे, मां आसमान खे वञी छो आहे ऐं मां ख़ुशि आहियां, त न ख़ुशी इहा न आहे। मुंहिंजे हिसाब सां जेको असां वठंदा आहियूं त ख़ुशी इहा आहे त ख़ुशी खे मां फ्रीडम चवंदो आहियां। फ्रीडम जो मतिलबु इहो आहे त जंहिं मूमेंट में तव्हां ज़िंदह आहियो, माना प्रेज़ेंट मूमेंट, ठीकु, हिन वक़्तु असां ज़िंदा आहियूं न, हिन मूमेंट में माना जंहिं मूमेंट में तव्हां लाइफ में आहियो, ज़िंदह आहियो, साहु खणी रहिया आहियो, उन मूमेंट में तव्हां केतिरो आहियो ऐं तव्हां फील कीअं था कयो। मीन्स तव्हां पास्ट जे वरीज़ में बि न आहियो, फ्यूचर जे डिज़ायर्स में बि न आहियो, एंग्ज़ाइटीज़ में न आहियो, फियर्स में न आहियो। यू आर फ्री, यू आर कंप्लीट, यू आर इनफ, यू हैव इनफ। जेको तव्हांखे आहे उहो इनफ आहे, जेको तव्हां आहियो इनफ आहे। इट्स ओके, यू फ्रीडम फ्रॉम प्रिजन ऑफ फ्यूचर, फ्रीडम फ्रॉम प्रिजन ऑफ पास्ट। यू आर एंजॉइंग दिस वेरी मोमेंट, योर लाइफ। दिस इज़ हैप्पीनेस एंड दिस इज़ लास्टिंग हैप्पीनेस। ऐं इहो हर कंहिंजो राइट आहे। एंड कैन वी से त ख़ुशी जेका आहे उहा सक्सेस आहे, कामयाबी जेका आहे एक्चुअल कामयाबी न आहे, कॾहिं बि न। ॾिसो ख़ुशीअ जा मापा आहिनि हर कंहिं माण्हू जे लाइ। मिसाल तौरु जेका शइ तव्हांखे तव्हांजे लाइ ख़ुशी जो बास बणिजे, ज़रूरी न आहे त हर कंहिंजे लाइ उहा ई शइ ख़ुशीअ जो बास बणिबी। बिल्कुलु। हा, तव्हांखे खाधे में का सुठी शइ वणे थी, असां भई रेस्टोरेंट ते वेहूं था, का शइ खाऊं था, तव्हांखे थी सघे थो हिकिड़ो डिश सुठो लॻे, उन में तव्हांखे मज़ो अचे, मूंखे उहो मज़ो ई न अचे, मां चवंदो न, हे मूंखे न वणंदो आहे। त बेसिकली ख़ुशी ॿाहिरि न आहे, इट इज़ विद इन यूर सेल्फ। विद इन यूर सेल्फ। ऐं इहो सम्झणु खपे, विद इन यूर सेल्फ जो मतिलबु इहो आहे त जंहिं मूमेंट में तव्हां मौजूदु आहे उन में तव्हां यूर सेल्फ केतिरो आहियो। यू आर एट दैट मोमेंट, यू आर यूर सेल्फ, यू आर नॉट इन वरीज़ ऑफ फ्यूचर और पास्ट, न एंग्ज़ाइटीज़ फ्यूचर जो न। बेसिकली इन खे असां फ्रीडम चऊं था, इन खे असां ख़ुशी चऊं था, ऐं दैट इज़ लास्टिंग हैप्पीनेस एंड इट इज़ इंडिपेंडेंट हैप्पीनेस। असांजी ख़ुशी इंटरडिपेंडेंट आहे, माना ॿिए ते डिपेंडेंट आहे। हीअं थींदो त मां ख़ुशि थींदुसि, हूअं थींदो त मां ख़ुशि थींदुसि, जेकॾहिं हीअं थिए त मां ख़ुशि हुजां हा, हीअं त नथो थिए। दैट इज़ कंडीशनिंग हैप्पीनेस, माना का कंडीशन मिले, का सिचुएशन मिले, मां ख़ुशि थी वञां। बेसिकली इहा ख़ुशी न आहे। ख़ुशी आहे त विदाउट एनी कंडीशन, जेका बि भली आसमान किरंदो हुजे, पोइ बि तव्हांखे ख़बर आहे यू आर गोइंग टू डाई, तव्हां मरण वारा आहियो, पोइ बि तव्हां हैप्पी हुजो, तव्हां ब्लिसफुल हुजो, तव्हां जॉयफुल हुजो। दैट इज़ ट्रू हैप्पीनेस, लास्टिंग हैप्पीनेस। बाक़ी इहे एपिसोड्स आहिनि, ठीकु आहे, प्लेजर जा, जंहिंखे असां ख़ुशी था चऊं, ऐं जंहिंजे करे असां पंहिंजी बाक़ी ज़िंदगी मिज़रेबल बणाए छॾी आहे, टेंशननि में, स्ट्रेस में। इन करे इंसान ॾिसो, साइंस ऐं टेक्नोलॉजी जे बदौलत हिन वक़्तु जेका साइंस ऐं टेक्नोलॉजी तरक़ी कई आहे, असां चंड ते पहुची विया आहियूं, मरीख़ जूं ॻाल्हियूं था कयूं, असांखे फास्ट सबवेज़ आहिनि, असांखे तव्हां मोबाइल ते हिते तव्हां
अफ्रीका में बि कंहिं पंहिंजे मिट माइट सां ॻाल्हाए सघो था, उनखे ॾिसी बि सघो था ॼमण सां। इवन जेकॾहिं उहो किचन में बीठो आहे, किचन में बीठी आहे तव्हां उन सां उते किचन में ॻाल्हाए सघो था, उन खां रेसिपी पुछी सघो था। एतिरी साइंस तरक़ी कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। पर मां हमेशह माण्हुनि खां सवालु कंदो आहियां त इन सभिनी सहूलियतुनि जे हूंदे बि छा असां जेके जनरेशन खे इहा शयूं सहूलियतूं न हुयूं हासिलु अॼु खां 100 साल पहिरियों, छा असां उन्हनि खां वधीक ख़ुशि आहियूं? छा असां उन्हनि खां वधीक केयरिंग आहियूं? छा असां उन्हनि खां वधीक लविंग आहियूं? छा असां उन्हनि खां वधीक काइंड आहियूं? असां माण्हुनि जी वधीक ख़िदमत कयूं था? नो। सही। असां स्ट्रेस में अची विया आहियूं। असां सम्झूं था हे थींदो त ख़ुशि थींदुसि, हे थींदो त ख़ुशि थींदुसि, हीअ थियो त ख़ुशि। बेसिकली इहा असल में जेकर तव्हांजी डिपेंडेंट कंहिं ते ख़ुशी आहे, ठीकु आहे, त इट विल नेवर लास्ट फॉर लॉन्ग टाइम। ठीकु आहे। वरी तव्हांखे नई जुस्तजू वरी सिंसियरिटी जे हवाले सां पुछंदुसि, सिंसियरिटी छा आहे? उहा केतिरी ज़रूरी आहे असांजी करियर लाइ, असांजी कम लाइ, असांजी पर्सनल रिलेशनशिप्स लाइ, असांजी बॉन्डिंग लाइ, कनेक्शन्स लाइ? सिंसियरिटी असांजी लाइफ में केतिरी इम्पोर्टेंट आहे? असल में जेको सिंसियरिटी जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु था कयो, असां पंहिंजे स्पिरिचुअलिटीअ में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं त तव्हां जेको कुझु कयो था, जेको कुझु कयो था, मिसाल तव्हां पंहिंजे बचे सां आहियो, तव्हां पंहिंजे भाउ सां वेठा आहियो, तव्हां पंहिंजे रिश्ते सां वेठा आहियो, माउ सां आबू सां वेठा आहियो, तव्हां डॉक्टरी था कयो, तव्हां किचन था कयो, तव्हां बर्तन था धो, तव्हां ब्रश था कयो, जेको कुझु कयो था, तव्हां उन में इन्वॉल्व केतिरो आहियो? असांजो इशू छा आहे? असांजो इशू इहो आहे त असां जेका शइ कंदा आहियूं उहा ऑटोमेटिक पई हलंदी आहे। असां हूंदा कंहिं ॿिए हंधि हुया, ज़हनी तरह असां कंहिं ॿी दुनिया में हूंदा आहियूं, ॿी सोच में हूंदा आहियूं। बिल्कुलु। ऐं यही रीज़न है त मर्दनि में हार्ट अटैक जो रेशो तमामु घणो आहे, त स्ट्रेस जेको आहे, ऐं औरतुनि में ब्रेस्ट कैंसर ऐं अहिड़े तरह जूं बीमारियूं आहिनि। असल में बेसिकली थिए छा थो त असां शयूं जीअं आहिनि उनखे उअं ई ॾिसूं नथा। असां जेका बि शइ कंदा आहियूं, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे, असां जेका बि शइ कंदा आहियूं असां उन में 100% न हूंदा आहियूं। मिसाल तौरु मां वॉक थो कयां त मां वॉक कयां न, ठीकु आहे, या मां मानी थो खां त मां मानी खावां न, मानी खाईंदुसि पर दिमाग़ किथे हलंदो पियो। इवन असां निमाज़ था पढ़ूं, असां निमाज़ में केतिरो हूंदा आहियूं? तोते जी तरह आयतूं रिटियल हूंदियूं आहिनि, शुरू कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पोइ हलां ऐं असां सजदा बि कंदा आहियूं, पढ़ंदा बि आहियूं। फोकस ऐं कंसंट्रेशन आहे। असल में छा आहे त असां जेको तव्हां सवाल कयो न, माइंडफुलनेस मेडिटेशन जेको मां सेखारींदो, माना जेको मां फैसिलिटेट कंदो आहियां, सेखारींदो त न आहियां, मां को मास्टर न आहियां, पर मां प्रैक्टिशनर आहियां। त जेका असां इहा माइंड ट्रेनिंग आहे, असां उन में इहो ई सिखंदा आहियूं त वाट एवर यू आर डूइंग, यू आर जस्ट डूइंग इट। तव्हां ॿिए किथे बि न आहियो। जेका तव्हां डिश वॉशिंग था कयो, माना जेकॾहिं थांव था धो त तव्हां थांवनि में आहियो 100%, एंड दैट इज़ लाइफ। इट मीन्स जेका तव्हां थांवनि में न आहियो, तव्हां पंहिंजे दिमाग़ में, तव्हांजो दिमाग़ हले थो पोइ या त फ्यूचर या पास्ट। ऐं इमेजिनेशन केतिरी इम्पोर्टेंट आहे? तसवुर करणु, ख़यालात। बिल्कुलु सही आहे। का बि शइ इंसान खे अलाह साईं बाक़ी जेका उन खां मख़लूक आहे उन में ॿिनि शयुनि जो डिफरेंस ॾिनो। हिकिड़ो डिफरेंस इहो आहे त असांखे इमेजिनेशन ॾिनी वॾे पैमाने ते, जेका जानवर में न आहे। बिल्कुलु ठीकु। ॿियो असांखे मेमोरीज़ पावर ॾिनी, अकुल अता कई, मेमोरी पावर ॾिनी। असां अशरफुल मख़लूक़ात आहियूं। अशरफुल मख़लूक़ात खे माना असां इंसाननि खे ॿियनि सभिनी शयुनि खां फ़ोक़ियत ॾिनई, असांखे इंसान करे हिन धरती ते आंदई। त असां में ॿ शयूं, ॿ खूबियूं हुन विधियूं, जेको बाक़ी हुनजी जेका मख़लूक आहे उन खां असांखे जुदा थी करे, अशरफ थी करे, मथे थी करे। हिकिड़ी इमेजिनेशन, इमेजिनेशन फ्यूचर जी इमेजिनेशन, इमेजिनेशन फ्यूचर जी कंदा आहियूं। ही जेके बि तकलीफ़ूं थींदियूं आहिनि साइंस में, जेके बि तकलीफ़ूं तकलीफ़ कंदा आहिनि माण्हू, पेंटर ॿिया टिया या साइंस जूं जेके बि इजाद, इहो इमेजिनेशन जे करे थियूं आहिनि। पहिरियों इमेजिन थो करे माण्हू, हीअं थींदो, पोइ उनखे अमली जामो थो पहिराए। ईअं आहे, बल्ब जेको इजाद थियो त हिकदमि न आयो, हुन इमेजिन कयो त हीअं त थी सघे थो। ठीकु। माना फ्यूचर जी इहो जानवर में न आहे, कंहिं ॿिए मख़लूक में न आहे, अलाह साईं जी। बिल्कुलु। ॿियो आहे असांखे मेमोरी पावर ॾिनई, माना असांखे पास्ट खे यादि करणु, हीअं थियो। जानवर मेमोरी खे यादि न कंदो आहे। ठीकु। हाणे हिन ॿिन्ही शयुनि जे करे असां अशरफुल मख़लूक़ात आहियूं। पर प्रॉब्लम छा थियो आहे? प्रॉब्लम इहो छा थियो आहे त जेकॾहिं तव्हां का शइ में, मिसाल मां इमेजिन थो कयां त मां घरु ठारायां,
ठीकु आहे, मां वॾो घरु ठाहिरायां 500 गज़ जे प्लाट वठां, पोइ मां हीअं ठाहियां इट्स नॉट बैड। मां को डिग्री पास कयां इट्स नॉट बैड, या ख़्वाहिश हुजणु खपे, इमेजिनेशन कंदुसि त ठहंदी न। गोल्स ठाहींदासीं। हा, त इहा इमेजिनेशन था कयूं न, हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो। पर असुलु प्रॉब्लम किथे आहे? असुलु प्रॉब्लम इहो आहे त जेको असां प्लान था कयूं, गोल था ठाहियूं, या मंज़िल था रखूं, या इमेजिन था करें हीअं थिए, असां उन सां अटैच थियो वञूं। जॾहिं असां अटैच था थियूं त प्रॉब्लम थो शुरू थिए। छो त जेकॾहिं अटैच था थियूं त ॿ शयूं थियनि थियूं। हिकिड़ो त जेकॾहिं बार बार तव्हां उन बारे में सोचो था हीअं थींदो, त जेको लाइफ आहे, जेको प्रेज़ेंट मूमेंट आहे, तव्हां उनखे गवायो था। तव्हां त लाइफ में आहियो न, तव्हां त पंहिंजे दिमाग़ में हलो था उनजे। हिकु त इहो। ॿियो, जेका डिज़ायर या इमेजिनेशन जेका बि कयो था, उहा कॾहिं उन में डिले बि थींदी, कॾहिं उहा न बि थींदी पूरी, ऐं पोइ तव्हां टेंशन में अचो। ठीकु आहे, मिसाल मुंहिंजो घरु ठहे थो, से फॉर एग्ज़ाम्पल, ऐं मां सॼो ॾींहुं सोचां पोइ टाइलूं कीअं ईंदियूं, पोइ जेको बिल्डर आहे हीअं थो करे, पोइ हीअं छा थींदो, अॼु छो न कमु थियो, हेतिरा ॾींहं थी विया आहिनि, भला पोइ दरवाज़ा छो न लॻा, भला पोइ हीअं छो न थियो। माना त वी आर वेस्टिंग अवर लाइफ। हिकु त इहो। ॿियो, उहो जेका फियर आहिनि, इमेजिनेशन असांखे फियर बि ॾींदी आहे, हीअं जो थिए, भला होप त ॾींदो त ठहंदो, पर हीअं जो थिए, हीअं छो थो थिए। त बेसिकली गड़बड़ किथे आहे? गड़बड़ हिते आहे त असां इमेजिन कयूं, ज़रूरु कयूं, प्लान ठाहियूं, गोल ठाहियूं, असां अचीव शयूं, पर उन सां जेकॾहिं तव्हां अटैच थिया पिया हुजो, स्ट्रेस में न वञो। डॉक्टर साहब, मैसेज छा ॾींदा? डेफिनेटली थींदो। असांजे जेके व्यूवर्स आहिनि उनखे मैसेज छा ॾींदा? मैसेज इहो आहे त तव्हां जेका ख़ुशी आहे उहो उनखे थोरो सम्झणु खपंदो त हीउ जेको असां भॼ डुक कयूं था, भॼा कयूं था नंढड़ी ज़िंदगीअ में, ऐं पोइ ज़िंदगी ख़तमु थियो वञे, इन खे असांखे सम्झणु खपे त लाइफ खे दाव ते न लॻायो, ख़ुशि रहो, भॼो न। ठीकु आहे, इन मक़सदु इहो न आहे त तव्हां अचीव न कयो, शयुनि जा गोल न ठाहियो, पर उन गोल लाइ पंहिंजी लाइफ खे पे न कयो। ठीकु आहे, यू शुड बी इन द प्रेज़ेंट मोमेंट, इन द लाइफ वेयर यू आर अलाइव, वेयर यू आर ब्रीदिंग। ज़बरदस्त। ठीकु आहे, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, थैंक यू सो मच। त अॼु स्पेशली तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, ऐं असांजे नौजवाननि जे अॻियां बि मां खोड़ सारा प्रोग्राम तव्हां सां करणु चाहींदसि, छो त मां काउंसलिंग ते घणो ॻाल्हाईंदी आहियां। मां चाहींदी आहियां त प्रोग्राम कयूं था त असांजे जेके नाज़रीन आहिनि उहे कुझु सिखी कुझु पिराए सघनि। अॼु प्रोग्राम जेको आहे उहो डिफरेंट एस्पेक्ट्स में असां कयो आहे। हिकिड़ो त सेंसियरिटी जे हवाले सां, ज़िंदगी जे हवाले सां गुफ़्तगू असां कई डॉक्टर साहब सां गॾु। सेगमेंट यकीनन तव्हां सभिनी इंजॉय कयो हूंदो, कुझु सिखिया हूंदा। हाणे ॿियो सेगमेंट आहे नाज़रीन, ऐं असां स्पेशली जेके असांजे मुआशिरे में शयूं थी रहियूं आहिनि हिन टाइम, उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे जेके केसिस मुख़्तलिफ़ नोइयत जा थी रहिया आहिनि, त असां को अहिड़ो स्पेशलिस्ट घुरायूं जंहिंसां असां गुफ़्तगू करियूं ऐं उन मां असां सिखी सघूं, पिराए सघूं। ऐं ख़ुदा न करे कॾहिं बि अहिड़ी का सिचुएशन थिए थी त तव्हांखे उन में ख़बर हूंदी त असांखे बिहेव कीअं करिणो आहे, असांखे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे करणियूं आहिनि। छो त हर जॻह ते तव्हां अॼुकल्ह ॾिसो त क्राइम सीन्स आहिनि, शयूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ हर जॻह ते थियनि थियूं। असांखे उन्हनि खां बचाव बि करिणो आहे, कानून खे बि एक्टिव थियणो आहे, इम्प्लीमेंटेशन ज़रूरी आहे, पर उन जी कानून जी ॼाण बि ज़रूरी आहे हर इंसान खे। ईअं न आहे त सिर्फ़ु हिकिड़ो वकील आहे या हिकिड़ो लॉ जो स्टूडेंट आहे उन ते ज़िमेदारी आहे, असां सभिनी ते ज़िमेदारी आहे त असां पंहिंजे मुल्क जो जेको कानून आहे उनखे सम्झी सघूं। त उन सम्झण जे हवाले सां उन कानून खे असां हिकिड़ी ॿी पर्सनैलिटी खे हिते जॉइन घुरायो आहे, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि माशाल्लाह सां, लॉ जी स्टूडेंट आहे ऐं हिननि LLM कयो आहे ऐं मेंबर आहिनि एंटी हैरेसमेंट कमेटी जी बि। त हिननि खे वेलकम चवंदासीं। तमामु ज़बरदस्त रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी रुमैसा एहसान असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं है रुमैसा? ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसी हैं? ठीक हैं? मैं ठीक हूँ। सिंधी समझ में आती है आपको? समझ में बहुत थोड़ी सी, और बोलती तो बिल्कुल भी नहीं आती है। अच्छा, नहीं आज कोशिश करेंगे। मैं क्वेश्चन जो है सिंधी में करती हूँ, आप उर्दू में उसका आंसर हमें दीजिएगा। आई विल ट्राई। कैसी हैं आप? ठीक हैं? खुश हैं? क्या क्या कर रही हैं आजकल? क्या क्या मसरूफियात हैं आजकल? कुछ केसेस हैं फर्म के अंदर, उनको डील कर रहे हैं, साथ साथ स्टडी भी जारी है। एक एसोसिएशन बनाई है यंग लॉयर्स के नाम से,
وہ اسپیسیفکلی لائرس کے حوالے سے کام کر رہی ہے اور میں اس کے اندر اینٹی ہراسمنٹ کمیٹی کی ممبرز ہوں, کیونکہ ہمارے یہاں ہراسمنٹ ہر سطح پر, ہر آرگنائزیشن میں, ہر جگہ پر ہوتی ہے. تو ہم لوگ صرف یہ ینگ لائرس کے لیے ایسوسیشن بنائی ہے کہ ان کو جس قسم کی بھی ہراسمنٹ فیس کرنی پڑ رہی ہے ریگارڈلیس آف دیئر جینڈر, میل اور فیمیل, ہم اس کے لیے کام کر رہے ہیں. وہ لوگ آئیں, ہمارے پاس رپورٹ کریں, ہمارے پاس میکینزم ہے, ہم اس پر کام کریں گے اور ان کے جتنے بھی ایشوز ہیں اس کو ایڈریس کریں گے. زبردست. اور اس طرح کی میں چاہ رہی ہوں مطلب کمیٹیز جو ہیں وہ ہونی چاہیے. بالکل ہونی چاہیے, ہر سطح پر ان کمیٹیز کی اشد ضرورت ہے. ہر ڈپارٹمنٹ میں, ہر جگہ پہ, ایون جو کالج ہیں, جو ہماری یونیورسٹیز ہیں, اس طرح کی کمیٹیز بننی چاہیے جو اینٹی ہیراسمنٹ جو ہے اس پہ کام کر سکیں. بالکل بالکل. اچھا رمیسہ, ایوری ڈے آپ ڈفرینٹ کیسز دیکھتی ہیں, کس طرح کے کیسز ہیں جو زیادہ آتے ہیں؟ دیکھا جائے تو آج کل کرمنل کیسز, کیونکہ کرائمز کے جو رجحان ہے وہ معاشرے میں بہت زیادہ بڑھ گیا ہے, تو ہمارے پاس کرمنل کیسز زیادہ آتے ہیں. لیکن اگر ہم ساتھ ساتھ ڈومیسٹک چیزوں کی بات کریں تو ہمارے پاس فیملی ایشوز بھی آتے ہیں. خواتین ہیں, اگر ان کے ساتھ ڈومیسٹک وائلنس ہوتا ہے تو وہ طلاق کے کیسز بھی فائل کیا کرتے ہیں. ہے رمیسہ, ہمارے جو ویورز ہمیں دیکھ رہے ہیں, آپ انہیں سمجھائیں گی کہ ڈومیسٹک وائلنس کیا ہے؟ ڈومیسٹک وائلنس کو اگر ہم بہت آسان سے ورڈز میں ڈیفائن کرنا چاہیں, کوئی بھی ایسی چیز جو ذرا سے بھی آپ کی ذات کے اوپر منفی اثرات مرتب کر رہی ہے, ٹھیک ہے, آپ کی مرضی کے بنا, آپ کی مرضی کے بنا آپ سے کوئی کام کرنے کا کہا جا رہا ہے, آپ کو کسی بھی قسم کی تشدد کا سامنا کرنا پڑ رہا ہے, آپ کو کسی بھی قسم کی ہیوملیشن کا سامنا کرنا پڑ رہا ہے, ذہنی جسمانی دونوں ہو سکتے ہیں. ذہنی اور جسمانی دونوں قسم کے تشدد یہ ہراسمنٹ کے اندر آتے ہیں. اسی کے لیے بہت ساری مہم اسٹارٹ ہوئیں, جیسے می ٹو کا ایک ٹرینڈ چلا تھا بہت زیادہ, وہ بھی اسی کے اوپر تھا. ڈومیسٹک وائلنس اور دونوں ورک پلیس ہراسمنٹ دونوں کو وہ ڈیل کرتا ہے. تو اس طرح کے جب کیسز آتے ہیں تو اس میں اکثر تو اس طرح کے کیسز میں عورتیں جو ہوتی ہیں وہ واپس کیس لے لیتی ہیں, اس کا سبب کیا ہے؟ سب سے بڑی بات تو یہ ہے کہ کیس لینے کی تو نوبت ہی نہیں آتی ہے, واپس لینے کی تو نوبت تب آئے گی جب آ کر خواتین ان چیزوں کو رپورٹ کریں گی. موسٹلی ہمارے یہاں یہ آتا ہے کہ خواتین اتنی زیادہ خوف محسوس کرتی ہیں, اتنی زیادہ وہ ہراساں ہو جاتی ہیں کہ ان کی ہمت نہیں ہوتی ہے کہ وہ آئیں اور یہ چیزیں رپورٹ کریں, نہ ہی ان کو ان کی فیملی سپورٹ کرتی ہے. سب سے پہلے تو یہ ہوتا ہے کہ اگر اس طریقے کا کوئی واقعہ کسی خاتون کے ساتھ پیش آ رہا ہے تو سب سے بڑا جو کام ہے وہ اس کی اپنی فیملی کو کرنا ہے. اس نے اس کو کانفیڈنس دلانا ہے, اس کے ساتھ کھڑے ہونا ہے, ہر فورم پر جا کر اس کے ایشو کو ایڈریس کرنے کے لیے اس کے ساتھ ساتھ کھڑے ہونا ہے. لیکن ہمارے یہاں سب سے پہلے فیملیز ہی ابنڈن کر دیتی ہیں. جب تک فیملیز کی سپورٹ ساتھ میں نہیں آئے گی, ایک خاتون جو اس طریقے کی ہراسمنٹ کا یا اس قسم کے واقعے کا نشانہ بنے گی, وہ کیسے ہمت کر کے کسی فورم پر جائے گی اور اپنی بات رکھے گی؟ بالکل. اس کے بعد اگر وہ آ بھی جاتی ہیں ہمت کر کے, گھر والے لے بھی آتے ہیں, تو پھر معاشرے کا ان کے اوپر اتنا زیادہ دباؤ آ جاتا ہے, فیملی ان سے ملنا جلنا چھوڑ دیتی ہے, عزت کے نام پر پھر گھر والے مجبور ہو کر وہ کیسز واپس لے لیتے ہیں. تو میرا خیال ہے کہ اگر وہ آخری حد تک لڑے ان تمام چیزوں کے لیے تو ان کے ایشوز کا ریڈریسل لاز میں موجود ہے. لا یہاں پر موجود ہے. لا جو ہے ہمارے جتنے بھی شہری ہیں ان کے پروٹیکشن کے لیے تمام پروویژنس اپنے اندر محفوظ رکھے ہوئے ہیں, لیکن صرف ضرورت اس عمل کی ہے کہ آپ آئیں اور اپنے ایشو پر بات کریں, آپ بولنے کی کوشش کریں. اچھا, یہاں پر بہت سارے مسئلے یہ بھی ہوتے ہیں کہ وکٹمس کی آئیڈینٹی اگر ڈسکلوز ہو جائے تو ان کے ساتھ سوسائٹی میں بہت برے رویے رکھے جاتے ہیں, تو اس کے لیے بھی لاء کے اندر پروٹیکشن موجود ہے. اچھا, وہ کیا ہے؟ لاء کے اندر یہ بالکل صاف صاف واضح طور پر لکھا ہوا ہے کہ اگر کوئی خاتون اس قسم کی کسی واقعے کا نشانہ بنتی ہے تو اس کی آئیڈینٹی ڈسکلوز نہیں کی جائے گی until and unless she wants. اگر وہ چاہتی ہے کہ ہاں اس کے نام سے یہ چیزیں آگے جائیں, یا پھر وہ آ کر کسی فورم پر بات کرنا چاہتی ہے اپنی مرضی سے ود ہر اون کنسنٹ, تو پھر وہ آ کر بات کر سکتی ہے. لیکن اس کی مرضی کے بنا اگر کوئی شخص اس کے بارے میں کوئی چیز پبلش بھی کرتا ہے یا کوئی بات کرتا ہے کسی بھی فورم پر, تو اس کے لیے قانون میں سزا موجود ہے. 3 سال کی سزا اس شخص کو ملے گی اگر وہ اس کی اجازت کے بنا اس کی کوئی سٹوری, اس کا نام وغیرہ ڈسکلوز کرتا ہے پبلکلی. تو لاء جو ہے میں یہی بتا رہی ہوں کہ شہریوں کی حفاظت کے لیے یہاں پہ موجود ہے. آپ آئیں, آپ بات کریں, آپ کو جو بھی ایشو ہے آپ آ کر بات کریں گے تو آپ کو مزید نو ہاؤ ملے گی. ظاہر ہے ایک عام سطح کا انسان قانون سے اتنا واقف نہیں ہے, لیکن آپ جب ان فورم پر جائیں گے تو آپ کو گائیڈ کرنے والے بہت سارے لوگ موجود ہیں. ہم جیسے لوگ, ہم کورس میں ہوتے ہیں, لوگوں کی ہیلپ کرتے ہیں, جو بھی ایشو ہوتا ہے وہ لائر خود ایڈریس کرتا ہے. تو پہلا جو اسٹیپ ہے وہ آنے کا ہے کہ آپ آئیں اور اپنے ایشو پر بات کریں. اچھا, ایک تو ہیرسمنٹ ہوتی ہے, فزیکل ہوتی ہے, مینٹل ہوتی ہے. آج کل ایک ہے سائبر کرائم کا بہت بڑا ایک میں کہوں گی اس میں رول ہے. لوگوں میں اسٹریس, یا عورتیں جو ہیں, بچیاں جو ہیں
ایون وہ اگر کوئی اس طرح اپنی پکچرز شیئر کرتی ہیں تو لوگ ان کی وہ پکچرز لے لیتے ہیں, ایڈٹ کرتے ہیں یا ان کو ہیرس کرتے ہیں, سائبر کرائم کرتے ہیں تو انٹرنیٹ کے تھرو. اس کے حوالے سے کیا کہیں گی, ان لوگوں کے لیے کیا سزا ہے؟ دیکھیے اس کے لیے فیڈرل انویسٹیگیشن ایجنسی بنائی گئی ہے. وہ سائبر کرائم سے ریلیٹڈ ہر موضوع پر, ہر قسم کا, چاہے وہ ہراسمنٹ سے ریلیٹڈ ہو, چاہے وہ آن لائن فراڈ سے ریلیٹڈ ہو, فیڈرل انویسٹیگیشن ایجنسی بیٹھی ہوئی ہے. آپ آئیں, آپ ایک وہاں پر کمپلینٹ لوج کرتے ہیں, 6 مہینے کے اندر ان کی انکوائری اور انویسٹیگیشن ہو جاتی ہے. اس کے بعد وہ چیز ٹرائل میں چلی جاتی ہے. تو سائبر کرائمز کے لیے FIA بہت زیادہ ایکٹیولی اپنا کردار ادا کر رہی ہے. اچھا, گائیڈ کیسے کریں گی جو بچیاں ہیں, مثال ہے کسی کے ساتھ اگر ہیریسمنٹ ہو رہی ہے اور ڈومیسٹک آپ نے کہا تو گھر میں اگر ہو رہی ہے تو اس چیز کو کس طرح سے وہ ایڈریس کر سکتی ہے؟ سب سے پہلے تو ہمارے ہاں ہر سطح پر بچوں کو اویئرنیس دینے کی بہت زیادہ ضرورت ہے. بچوں کو حتیٰ کہ یہ بھی پتہ نہیں ہوتا ہے کہ ان کے ساتھ ہراسمنٹ ہو بھی رہی ہے یا نہیں ہو رہی ہے, کیونکہ ان کے پاس اویئرنیس نہیں ہے, ان کو پتہ ہی نہیں ہے, ان کو معلوم ہی نہیں ہے کہ یہ ہراسمنٹ ہوتی کیا ہے, یہ گڈ ٹچ اور بیڈ ٹچ کیا ہوتا ہے, اس کے اندر کیا ڈفرینس ہے. تو سب سے پہلے یہ چیزیں آپ کے گھر سے شروع ہوتی ہیں. گھر والوں کی سب سے پہلے ذمہ داری ہے کہ ایک بچے کو جو ہے اچھی طریقے سے اس بارے میں ایجوکیٹ کریں, اس کو بتائیں کہ اس نے کس طریقے کی چیزوں کو کیسے پہچاننا ہے. کوئی اگر اس کے ساتھ انوالو ہو رہا ہے, کوئی اس سے کوئی بات کر رہا ہے, تو اس نے کیسے محسوس کرنا ہے کہ یہ ہراسمنٹ کے زمرے میں آ رہا ہے, یہ چیز فیوچر میں اس کے لیے کہاں اس کو لے کے جا سکتی ہے. ٹھیک ہے. اس کے علاوہ جو ہمارے یہ میڈیا ہے, آپ لوگوں کا جیسے ایک پروگرام ہے, اس کے ذریعے بچوں کے اندر اویئرنیس پیدا کرنے کی ضرورت ہے کہ ہراسمنٹ ہوتی کیا ہے. بلکہ میں تو کہتی ہوں جو سلیبس ہے بچوں کا, اس کو ری ڈیزائن کرنے کی ضرورت ہے, اور سیلف ڈیفینس یا اس طرح کے جو سبجیکٹس ہیں ان کو ہم نے, یا سیکس ایجوکیشن ہم کہیں, اس کی ضرورت ہے. بچوں کو ہم بتائیں کہ گڈ ٹچ کیا ہے, بیڈ ٹچ کیا ہے, اور آپ لوگوں پہ اس طرح سے یقین نہیں کر سکتے. اکثر مائیں سمجھاتی تھیں, ہمیں بھی بچپن میں سمجھاتی تھی, آپ کو بھی سمجھایا ہوگا کہ کسی سے ٹافی نہیں لینی, کوئی چیز نہیں لینی کھانے کی, آپ کو لوگ اٹھا کے لے جائیں گے. تو بچوں میں یہ چیز بھی آپ ان کو اس چیز سے بھی ایجوکیٹ کر سکتے ہیں. پر گھر तव्हां ॿारनि खे इहो बि ॿुधायो त गुड टच आहे, बैड टच आहे, कहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हांखे टच नथा करे सघनि, ऐं केरु अगरि टच करे थो कंहिं ॿार खे त उहो ॿार उनखे एतिरो कॉन्फिडेंस हुजणु खपे, एतिरो तव्हां उन खे कॉन्फिडेंस ॾियो त उहो हर ॻाल्हि तव्हां सां अची शेयर करे सघे, त जीअं तव्हांखे ख़बर पई सघे. ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पेरेंट्स जेके आहिनि जॾहिं अहिड़ी का ॿार या औरतूं का अहिड़ी ॻाल्हि शेयर कनि थियूं त प्लीज़ उन्हनि ते तव्हां यकीन कंदा कयो. छो त को बि ॿार, का बि औरत, को बि माण्हू, बल्कि को बि छोकिरो, को बि इंसानु कोन चाहींदो त हू अहिड़ी का ॻाल्हि कंहिंसां शेयर करे. पर अगरि केरु अची पंहिंजी माउ सां स्पेशली माण्हू शेयर कंदा आहिनि, ऐं माऊं चवंदियूं आहिनि तूं चुप करे वञु, त ईअं कॾहिं बि न चवणु खपे. पंहिंजे ॿार जो साथ ॾियो, छो त इहा शइ जेका आहे न, उन मां उहो ॿारु सॼी ज़िंदगी पोइ निकिरी न आहे सघंदो. हिकिड़ो ट्रोमा, हिकिड़ो डिप्रेशन उनमें जमा थींदो वेंदो आहे टाइम सां गॾु, ऐं हू उनजो कॉन्फिडेंस ख़तमु थी वेंदो आहे, उनजी पर्सनैलिटी ख़तमु थी वेंदी आहे. त इहा माउनि जी बि ज़िमेदारी आहे त तव्हां प्लीज़ पंहिंजे ॿारनि जी, पंहिंजी नियाणियुनि जी, पंहिंजे नियाणनि जी ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि खे ॿुधंदा ऐं उन्हनि ते यकीन कंदा कयो. नात जी तरफ़ हलूं था. रुमैसा अब्दुल रहमान सां गॾु आहिनि, त नात ॿुधंदासीं ऐं ज़िक्र कंदासीं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. नातिया कलाम बहुत ही खूबसूरत. ये हज़रत आज़म चिश्ती रहमतुल्लाह अलैह का लिखा हुआ बहुत ही खूबसूरत कलाम है. हज़रत आज़म चिश्ती रहमतुल्लाह अलैह जिन्हें नात की यूनिवर्सिटी का खिताब अता किया गया और आप सदारती अवार्ड याफ्ता भी थे, तो उसके चंद अशार आपकी समातों की नज़र कर रहा हूँ. ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है, ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है, बैठा है चटाई पे मगर अर्श नशीं है. तू चाहे अगर
ہر شب ہو مثال شب اسرا، تو چاہے اگر ہر شب ہو مثال شب اسرا، تیرے لیے دو چار قدم عرش بری ہے، تیرے لیے دو چار قدم عرش بری ہے، ہر ایک کو میسر کہاں اس در کی غلامی، ہر ایک کو میسر کہاں اس در کی غلامی، اس در کا تو دربان بھی جبریل امی ہے، اس در کا تو دربان بھی جبریل امی ہے، دل گری یا کنار نظر سوئے مدینہ، دل گری یا کنار نظر سوئے مدینہ، اعظم تیرا انداز طلب کتنا حسین ہے، اعظم تیرا انداز طلب کتنا حسین ہے، ایسا کوئی محبوب نہ ہوگا نہ کہیں ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ، کیڈو پیارو ذکر ऐं ज़िक्र बि उन शख़्सियत जे लाइ उन जो ज़िक्र जंहिंजे लाइ अलामा इक़बाल चयो कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। ऐं हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत उन्हनि जो ज़िक्र ॿुधणु इबादत आहे। अॼु फ्राइडे आहे, जुमो आहे, त ज़िक्र बि ॿुधी रहिया आहियूं ऐं उन्हनि जी जेका उम्मत आहे हिन वक़्तु कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि फेस करे रही आहे। स्पेशली असांजे जेके ॿार आहिनि, मां चवंदसि कंहिं नंढड़े ॿार खे ईज़ाइणु, कंहिं बि सप्रेस्ड स्पेशी खे ईज़ाइणु, कंहिं जानवर खे ईज़ाइणु, या स्पेशली असां उम्मत जी ॻाल्हि कयूं त कंहिं न्याणी खे, कंहिं छोकिरे खे, कंहिंखे बि ईज़ाइणु, तंग करणु, रंजाइणु,
इहे शयूं जेके बि आहिनि इहे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यकीनन तकलीफ़ पहुचाईंदियूं, छो त असांजो हर मुसलमान जो हर इंसान जो ईमान इहो आहे त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि, आख़िरी नबी आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि, त पोइ यकीनन इहे जेके तकलीफ़ूं इहे जेके शयूं असां फेस करियूं था, असां ॾिसूं था, हू इन्हनि सभिनी शयुनि खां वाक़िफ़ु आहिनि, ख़ुदा इन्हनि सभिनी शयुनि खां वाक़िफ़ु आहे। ऐं उहे माण्हू जेके इन्हनि खे रंजाइनि था, सप्रेस्ड माण्हुनि खे, सप्रेस्ड जंहिंमें ट्रांसजेंडर्स अचनि था, जंहिंमें मासूम ॿारड़ा अचनि था, अक्सर ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे ॾाढी तकलीफ़ फेस कंदा आहिनि, उहे किथे नौकिरी कंदा आहिनि त उते उन्हनि सां ज़ुल्म हूंदो आहे, ज़्यादतियूं हूंदियूं आहिनि, न्याणियूं जेके आहिनि उन्हनि सां ज़्यादतियूं हूंदियूं आहिनि, त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे ॾाढियूं तकलीफ़ रसीदा आहिनि, तकलीफ़ ॾींदड़ आहिनि ऐं असांखे पासो करणु खपे कंहिं बि अहिड़े जुर्म खां, कंहिं बि अहिड़ी शइ खां जेको न असांखे दुनिया जो छॾे न आख़िरत जो छॾे। नाज़रीन, असांजी गुफ़्तगू जेका आहे उहा हैरेसमेंट जे हवाले सां असां करे रहिया आहियूं, छो त अॼुकल्ह हर घर जो जेको इशू आहे, हर घर जो जेको मसइलो आहे उहो डोमेस्टिक वायलेंस आहे। हर घर जी न्याणी जेका आहे तक़रीबन उहे फिज़िकल न आहे त उहा मेंटल हैरेसमेंट ज़रूरु आहे। उन खां कीअं बचिजे? हिकिड़ो त असांजे रिश्तनि में जेको आहे ख़ुलूस, अदम बर्दाश्त, इहे शयूं न आहिनि रहियूं। असां जॾहिं अदम बर्दाश्त सिखंदासीं, असां जॾहिं बचंदासीं इन्हनि शयुनि खां, तॾहिं ई हैरेसमेंट या अहिड़ियूं जेके वॾा वॾा ट्रम्स आहिनि इन्हनि खां असां बची सघंदासीं। कॾहिं कॾहिं त असांखे ख़बर ई न हूंदी त असां सां छा थी रहियो आहे। अक्सर न्याणियूं, अक्सर लड़कियां जो हैं उनको ये चीज़ पता ही नहीं होती उनके साथ मेंटल या फिज़िकल हैरेसमेंट हो रही है या अब्यूज़ उनको किया जा रहा है। तो क्या कहेंगे इस हवाले से? जी बिल्कुल, कैसे वो आइडेंटिफाई करें और कानून पे एतबार किस तरह करें? बिल्कुल, देखें इसके लिए किस तरीके से वो आइडेंटिफाई करें, इसके लिए जो हमारे पास फोरम है, मैंने जैसे कि पहले बात की कि ये तो घर वालों का काम है कि वो बच्चों को जो है ये इन चीज़ों के बारे में सबसे पहले तरबियत दें। सबसे पहले घर वाले उनको इस बारे में नॉलेज देंगे, तभी आहिस्ता आहिस्ता उनके जहन में ये चीज़, उनका माइंडसेट बनेगा कि क्या चीज़ बेहतर है, क्या चीज़ हरासमेंट के ज़मरे में आ रही है और क्या चीज़ उनके अब्यूज़ के ज़मरे में आ रही है। रही बात कानून पे भरोसा करने की, तो इसके लिए सबसे पहले आपको कानून को टेस्ट करना पड़ेगा। कुछ चीज़ें हमारे यहाँ एक माइंडसेट बना हुआ है, माइंडसेट बना दिया गया है या बना हुआ है कि जनाब अदालत जाएंगे, चक्कर काटेंगे, तारीख पे तारीख का जुमला एक मशहूर है कि खुदा बचाए कोर्ट के चक्करों से, खुदा बचाए वकील और डॉक्टर से। जी जनाब, ये बड़ा मशहूर है हमारी सोसाइटी में। लेकिन कुछ चीज़ें जस्ट बना दी जाती हैं। मैं ये पूछना चाहूँगी उन तमाम लोगों से कि जिनकी ये राय है, आप कोर्ट जाते हुए हम डरते हैं, क्या आपने कभी कोर्ट जाके देखा है? आपने कभी कोशिश की है कि हम जाएं अपने मसाइल के हल के लिए? आपका अपना तजुर्बा इसमें क्या कहता है? तो मैं तो ये समझती हूँ कि अगर आपको कोई इस तरीके का मामला पेश आ रहा है, सबसे पहले आप इर्द गिर्द की बातें, र्यूमर्स और ये माइंडसेट से हट कर खुद से आप जो है अपना एक तजुर्बा करें, आप जाकर देखें, आप देखें कि आपका इशू हल हो रहा है या नहीं हो रहा है, और फिर बताएं कि इसकी क्या वजह है। और माशरे में भी फिर आप लोगों को आकर बताएं कि जनाब हम खुद देख कर आए हैं, हमारा ये एक्सपीरियंस है और हम जाते हैं तो हमें ज़रूर हमारे इश्यूज़ का रिड्रेसल वहाँ से मिलता है। कुछ चीज़ें बिला वजह में माशरे में मशहूर कर दी गई हैं, लेकिन उनकी हकीकत कुछ नहीं होती है। मेरा ख्याल है कि लोग आएँ और आकर देखें, उनको यकीनन जो है अपने मसाइल का हल मिलेगा। हमारे पास रोज़ाना की बुनियादों पर कोर्ट में सुबह से लेकर 4 बजे तक अदालत के अंदर कोई बंडल ऑफ केसेस चल रहे होते हैं और एक ना एक दिन यकीनन उनकी जजमेंट भी पास होती है। रोज़ाना की बुनियाद पर हज़ारों केसेस रिजॉल्व हो रहे हैं। तो ये जो एक मफरूज़ा बना दिया गया कि कोर्ट जाएंगे तो कुछ नहीं होगा, टाइम का ज़िया होगा, पैसों का ज़िया होगा, तो ये मैं समझती हूँ कि इसमें कोई हकीकत इतनी ज़्यादा छुपी हुई नहीं है। ये गलत चीज़ है। बिल्कुल ये गलत चीज़ है, जस्ट एक माइंडसेट सोसाइटी का बन गया है। ये हुजणु न खपे। ज़ाहिर आहे असांजा कोर्ट्स आहिनि, कॾहिं कॾहिं त एतबार करणु खपे। ऐं मां चवंदसि त कंहिंसां बि नाइंसाफ़ी थिए थी त उनखे वधी करे केसिस भी करण खपनि, उनके गालाइण भी खपे। अच्छा, आजकल जो चीज़ें हैं, जैसे अभी एक ट्रेंड चल रहा था कुछ दिन पहले, जस्टिस फॉर कुरतुलैन, बिल्कुल हैदराबाद की जो लड़की है वो PhD है बिल्कुल। और उसके हस्बैंड ने उसका मर्डर कर दिया है बच्चों के सामने। दूसरा फिर हमारे सामने अभी केस आया जो साइमा का, जो उसने शादी की है, शादी के 4 महीने के अंदर उसको हस्बैंड ने मार दिया, लेकिन ये कहा गया कि उसने सुसाइड कर लिया है। तो इस तरह के जो केसेस हैं, इस तरह के जिसमें चीज़ जो है मर्डर तक चली जाती है, उसके लिए जो मर्डरर है या उसका जो एक्स हस्बैंड है या जो भी आप कहें, उसके लिए क्या सज़ा देता है कोर्ट?
سب سے پہلے سزا سے ہٹ کر میں بات شروع کرنا چاہوں گی کہ جب ایک لڑکی کی شادی ہوتی ہے تو شادی کے کچھ عرصے بعد ہی وہ اس طریقے کے تھریٹس دیکھتی ہے اپنے ہسبینڈ میں کہ اس کو محسوس ہوتا ہے کہ یہ میرے فیوچر کے لیے ایک ڈینجر، ایک ولنریبل سچویشن پیدا ہونے والی ہے. جب وہ گھر جا کے ان معاملات کو اپنے گھر والوں سے ڈسکس کرتی ہے تو اس کو وہ سپورٹ، وہ کانفیڈنس نہیں ملتا ہے اور اس کو کہا جاتا ہے کہ جی اب آپ نے جینا مرنا وہی ہے. تو سب سے پہلے یہاں پر پھر سے گھر والوں کا ایک رول آ جاتا ہے کہ آپ کے پاس اگر آپ کی بیٹی ایک شکایت لے کر آتی ہے ایک اپنے ہسبینڈ کے لیے، کچھ چیزیں ہوتی ہیں وہ برداشت کے قابل ہوتی ہیں، لیکن کچھ چیزیں ہوتی ہیں جو انسان کے برداشت کے قابل نہیں ہوتی ہیں اور وہ ایک بہت بڑے حادثے کو جنم دینے کے سبب بنتی ہیں. اگر پہلی دفعہ آپ کی بیٹی گھر میں آ کر آپ کو یہ بتا رہی ہے کہ آج میرے ہسبینڈ نے میرے اوپر ہاتھ اٹھایا ہے، تو کل کو ہو سکتا ہے کہ وہ اس کو قتل بھی کر دے. تو وہیں سے جو ہے معاملات کا آغاز ہو جاتا ہے. گھر والوں کو چاہیے کہ اس کے اوپر سب سے پہلے ہسبینڈ سے بات کریں، سمجھائیں. گھر والے جو بڑے ان کے گھر والے ہیں اور ان کے جو گھر والے لڑکی کے آپس میں بیٹھ کر بات کریں اور کوئی مسئلے کا حل نکالیں. اس چیزوں کو جو ہے دبانا نہیں چاہیے. ایک تو معاشرے میں ہر چیز کو دبا دیا جاتا ہے کہ عزت خراب ہوگی، یہ ہو جائے گا، وہ ہو جائے گا، کیا امپیکٹ پڑے گا بچوں پہ، کیا امپیکٹ پڑے گا. تو جب حادثات ہو جاتے ہیں تب کیا امپیکٹ پڑتا ہے. میں یہ پوچھنا چاہوں گی، جب آپ ایک اس تھپڑ کو جب آپ چھپا رہے ہوتے ہیں اور پھر جب وہی تھپڑ بعد میں اس کی اتنا اس کو مضبوط کر دیتا ہے کہ وہ قتل تک کرنے پر ہلتا، مطلب ہچکچاتا نہیں ہے کہ وہ قتل کر دیتا ہے، تو اس سے کیا امپیکٹ پڑتا ہے. تب بھی 2 زندگیاں تباہ ہو جاتی ہیں، بچوں کی زندگیاں تباہ ہو جاتی ہیں، تب بھی کچھ بھی حاصل نہیں ہوتا ہے. اور اکثر پڑھے لکھے لوگوں میں بھی اب یہ کیسز آ رہے ہیں. پہلے تو ایسا ہوتا تھا کہ اتنا شعور نہیں تھا لوگوں میں، اب تو اتنا شعور ہے. سارا کا کیس آپ دیکھیں، جی بالکل، جو اتنی پڑھی لکھی لڑکی ہے، باہر وہ رہتی ہے لیکن وہ بھی اپنے ہی ہسبینڈ کے ہاتھوں قتل ہوئی ہے. تو केतिरा अहिड़ा केसिस आहिनि जेके असांजी नियाणियूं लिकाइनि बि थियूं. पर इहा ॻाल्हि रुमेसा जी सही बि आहे त असांखे यकीन करणु खपे पंहिंजी नियाणियुनि जो. जॾहिं हू पहिरीं दफ़ा असांखे शिकायत कनि थियूं त किथे न किथे हू अब्यूज़ या हैरेसमेंट जो शिकार आहिनि, त असांखे उहे रिज़ॉल्व करणु खपनि. जेके वॾड़ा आहिनि उन्हनि जी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उन्हनि जी इहा ज़िमेदारी आहे, ताकी उहे केसिस जेके आहिनि उहे अञा बदसूरत शक्ल जेका आहे उहा इख़्तियार न करे वञनि. नाज़रीन, असांजी गुफ़्तगू नियाणियुनि जे, औरतुनि जे ऐं स्पेशली जेके अॼुकल्ह खुला ऐं तलाक जा केसिस वधी विया आहिनि उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हाए रहिया आहियूं. छा रीज़न्स आहिनि? हिकिड़ो त असांजे मुआशिरे में काफ़ी शयूं आहिनि जेके पाड़ेसरी मुल्क खां असां इंस्पायर थी कंदा आहियूं. ॿियो वरी काफ़ी रीज़न्स आहिनि, काफ़ी शयूं आहिनि जेके पहिरीं कोन हूंदियूं हुयूं बट हाणे उहे असांखे रिसेंटली नयूं शयूं जेके आहिनि उहे ॾिसण में अचनि पियूं. पहिरीं त इहो हूंदो त नियाणी पैदा थिए त असां ख़ुशि थींदा हुआसीं, पर हाणे उहा मायूसी में ख़ुशी जेका आहे तब्दील थी वई आहे. हाणे अक्सर त ईअं हूंदो आहे त पुटु ना पैदा करण जे करे नुंहुनि ते ज़ुल्म ऐं ज़्यादती थींदी आहे, ऐं कॾहिं ॾेज जे करे बि प्रॉब्लम्स थींदा आहिनि. कॾहिं शयूं जेके आहिनि उहे जेके इख़्तिलाफ़ कंफ्लिक्ट्स आहिनि उहे ज़ाल ऐं मुड़ुस जा कंफ्लिक्ट, उन्हनि में फैमिली सॼियूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि. उन जे करे खोड़ मसइला जेके आहिनि उहे माण्हू फेस करे रहिया आहिनि. ऐं इहो जेको रुझान आहे हिकिड़ो, या मां चवां त उन में वाधारो अची वियो आहे. पर कॾहिं कॾहिं उहो बहितर बि हूंदो आहे. उहो इन लिहाज़ सां त असां साइमा जो केस डिस्कस कयोसीं, सारा जो कयोसीं, कुरतुलेन जो. अहिड़ा केसिस आहिनि, असांजी नियाणियूं आहिनि जिन जो अंत जेको आहे उन्हनि जी शादी जो उन्हनि जे मर्डर ते थियो आहे. त इन खां बहितर त वाक़ई में खुला आहे. चवंदा आहिनि अ डाइवोर्स डॉटर इज़ बेटर देन अ डेड वन. बिल्कुल. इन में कितनी सच्चाई है रुमेसा, आप क्या कहेंगी? ये केसेस इतने बढ़ गए हैं, इतनी चीज़ें, क्या रीज़न्स हैं आपके पास? कितने आप देखती हैं इस तरह के केसेस? अगर हम कोर्ट्स की बात करें तो कोर्ट्स में सबसे ज़्यादा बर्डन डिवोर्स के केसेस का ही है आज. अच्छा, बिल्कुल. क्रिमिनल केसेस के साथ साथ बिल्कुल पैरेलल में डिवोर्स के केसेस हमारे पास चल रहे हैं और वो मोस्टली फीमेल्स फाइल कर रही हैं. इसकी बेसिक वजह ये है कि अब आज के दौर में औरत जानती है कि उसके क्या हकूक़ हैं और वो किस इंसान के साथ किस हद तक गुजारा कर सकती है, किस हद तक वो कॉम्प्रोमाइज़ और बर्दाश्त कर सकती है जो 2 चीज़ें उसको उसके घर वाले सिखा कर भेजते हैं. और जब उसको पता चलता है कि मेंटल अब्यूज़ या फिर फ़िज़िकल जो उसका अब्यूज़ हो रहा है वो इस हद तक बढ़ गया है कि अब वो उसके लिए बिल्कुल बर्दाश्त से बाहर है, तो वो जो बेहतर वे आउट समझती है वो समझती है कि डिसोल्यूशन ऑफ मैरिज वो की तरफ चली जाए वो. क्योंकि देखें यही केसेस हैं जो बाद में मर्डर के तौर पर सामने आते हैं. हालांकि फिर मुआशरे का जो रवैया है, हमारा जो रवैया होता है, एक डाइवोर्स ली हुई लड़की जो है हम कहते हैं तलाक याफ्ता है, हम टैग करते हैं, फिर हम उसको उस चीज़ पे बुली करते हैं, ये भी है. फिर भी वो उस चीज़ की तरफ जा रही है तो उसका कोई रीज़न होगा. देखें हमारे यहाँ तो हमारे माशरे में एक बड़ा मसला ये है
کہ ہم لوگ ہر چیز کو ٹیبو لگا دیتے ہیں, ٹیبو بنا دیتے ہیں ہر چیز کو. لائک ابھی آپ نے پہلے خود نے ہی بات کی کہ سیکس ایجوکیشن, اس کو ایک ٹیبو کے طور پر ایک یہ لفظ اتنا ممنوع ہے کہ ہم اس کے اوپر بیٹھ کر بات نہیں کر سکتے, ہم اپنے بچوں کو ایجوکیٹ نہیں کر سکتے. اسی طریقے سے اگر ہم ڈیورس یا خلا کی بات کریں تو اس کو بھی ایک ٹیبو بنا دیا گیا ہے. بالکل. اب آپ دیکھیں کہ ایک عورت, کوئی بھی عورت اپنا گھر اپنی خوشی سے, میرا نہیں خیال کہ وہ اجاڑنا چاہے گی یا اپنی خوشی سے چاہے گی کہ خاتمہ ہو جائے, ایسا وہ کبھی بھی نہیں چاہے گی. یقیناً اس کے حالات اس حد تک اس نہج پر پہنچ چکے ہوں گے جہاں سے آگے بڑھنا اس کے لیے ناممکن ہوگا. اور کبھی کبھار تو خواتین اپنے سے زیادہ پھر اپنی اولاد کے لیے دیکھتے ہیں یہ کہ ان کے جو فادر ہیں وہ ان کے لیے اس حد تک بہتر انسان ثابت نہیں ہو رہے, بلکہ ان کے لیے اور وہ نیگیٹو امپیکٹس کریٹ کر رہے ہیں ان کی لائف پر. اس سے بہتر ہے کہ وہ ان سے سیپریشن لے لیں, اپنی بچوں کی جو ہے ہر ذمہ داری خود اٹھائیں اور ان کو ایک بہتر طور پر معاشرے کا بہتر سٹیزن بنائیں. میرے پاس اپنے پاس ایک کیس آیا, میں نام تو نہیں لوں گی ان خاتون کا. 18 سال تک انہوں نے اپنے ہسبینڈ کو جو ہے وہ برداشت کیا. 18 سال وہ ان کی ہر غلطی, ہر وائلنس کو, ہر ڈرگس ایڈکشن کو برداشت کرتی رہیں. لیکن جب یہ چیز ان کی بچوں کے اوپر نیگیٹو امپیکٹ ڈالنے لگی تو 18 سال بعد انہوں نے فیصلہ کیا کہ اب مجھے ڈیورس کی طرف جانا چاہیے. اپنے لیے وہ برداشت کرتی رہیں, لیکن پھر جب ان کی اولاد پر, لڑکیوں پر, بیٹیوں پر یہ اثر آنے لگا تو پھر وہ ڈیورس کی طرف چلی گئی, کیونکہ ان کو اس میں بہتری کی کوئی گنجائش نظر نہیں آ رہی تھی. ہم تو یہ سمجھتے ہیں کہ اس لڑکی نے خلا لے لی, اس کے اندر ہی مسئلہ ہوگا, نبھا نہیں سکی فلاں, اس طریقے کی باتیں مشہور کر دیتے ہیں. لیکن ہمیں نہیں معلوم کہ ایک لڑکی خود کس طریقے کی اذیت کا سامنا کر رہی ہے, کیا زندگی گزار رہی ہے. اس لیے اس طریقے کی چیزوں کو ٹیبو بنا کر یا پھر اس کو معاشرے میں ایک اس کا مذاق اڑانا, بلی کرنا, اس سے بہتر ہے ہم سپورٹ کریں تاکہ اس طریقے کے کرمنل, اور اگر سپورٹ نہیں کر سکتے تو ایٹ لیسٹ چپ رہیں. بالکل ایگزیکٹلی. کل کو ہمارے گھر میں ہم یہ بھی سوچ سکتے ہیں کہ یہ چیزیں ہمارے اپنے گھر میں ہماری بیٹیوں کے ساتھ, ہماری بہنوں کے ساتھ بھی پیش آ سکتی ہیں. تب کیا ہم یہی ہمارا رویہ ہوگا؟ ہمیں دوسرے کے مسئلے کو بالکل جو ہے نا اپنے مسئلے نہیں سمجھتے, تو اپنی رائے نہیں دینی چاہیے اگر ہم بالکل ٹھیک طریقے سے واقف نہیں ہیں کسی کی پرسنل لائف سے. مولا علیہ السلام کا فرمان ہے, مولا جو فرمان आहे त पंहिंजी ذات जी, पंहिंजी नफ़्स जी जेका इस्लाह आहे उहा सभ खां वधीक मुश्किल आहे. तव्हां पंहिंजी ग़लतियूं अक्सर असां अवॉइड करे वेंदा आहियूं, इग्नोर करे वेंदा आहियूं, ॿिए जी ग़लतियूं असांखे यादि हूंदियूं आहिनि. त इहे बि रीज़न्स अॼुकल्ह आहिनि त असां में अदम बर्दाश्त न आहे. मोहबत जॾहिं रिश्तनि में हूंदी आहे, जॾहिं सचाई हूंदी आहे, जॾहिं ख़ुलूस हूंदो आहे त उहे रिश्ता हली पवंदा आहिनि. ऐं कोशिशि इहा ई कजे त पंहिंजा रिश्ता जेके आहिनि उहे टोड़जनि न. बट तव्हांखे जॾहिं इन शइ जो अंदाज़ो थिए थो त उन जो एंड जेको आहे, उनजो अंत जेको आहे उहो भयानक थियण वारो आहे ऐं उहो इंसानु सम्झी वेंदो आहे हिकिड़ो इंसान सां गॾु ज़िंदगी गुज़ारण खां पोइ, त पोइ उहो नियाणियूं ऐं छोकिरियूं जेके आहिनि अक्सर रोमेसर चवण आहे त उन पासे अचनि थियूं, या उहो हिकिड़ो टैग, हिकिड़ो मुआशरे जो एॾो ख़राबु रवैयो हुजण बावजूदि उहे खुला जी तरफ़ अचनि थियूं, या अहिड़ा केसिस जेके आहिनि पोइ ईअं एंड थियनि था. पहले जो औरत की जो सिक्योरिटी है उस पर इतना चीज़ें नहीं थी, या जहेज़ जो है उस पर इतनी चीज़ें नहीं थी. लेकिन आजकल ये जहेज़ जो है जिसको हम, इसके लिए बहुत सारे ट्रेंड्स भी चल रहे हैं अगेंस्ट के जहेज़ एक लानत है, नहीं लेना चाहिए, या एक लालच की बुनियाद पे भी फिर अपने बेटों की बार बार शादियां करवाते रहते हैं लोग. तो इसके हवाले से क्या कहेंगी? دیکھنے میں تو یہ بھی آیا ہے سحر کہ بہت سارے مواقع پر شادی ہونے لگی ہے, شادی کے وقت لڑکے والوں کی جانب سے اتنی انلیگل, اتنی ناجائز ڈیمانڈس کی گئی ہیں کہ اس سے پہلے ہی لڑکی والوں نے جو ہے وہ طلاق لے لی. طلاق پہلے میں دیکھتی تھی انڈین موویز میں اکثر یہ چیز دکھاتے تھے, یا انڈیا میں اکثر سنتے تھے کہ وہاں پہ بیٹیاں جو ہیں اکثر یہی چیزیں ہوتی ہیں کہ وہ وائلنس کا شکار ہوتی ہیں اور اکثر. لیکن اب میں دیکھ رہی ہوں وہ چیز پاکستان میں بہت زیادہ بڑھ گئی ہے. بالکل پاکستان میں اب یہ چیز بہت زیادہ بڑھ گئی ہے. اگر ہم اسی انسیڈنٹ کی بات کریں جس کا آپ نے پہلے ریفرنس دیا کہ 10 دن میں لاہور میں 500 کیسز خلا کے فائل ہوئے, تو اگر ہم لاہور کی یا ابھی پنجاب کی بات کریں تو پنجاب ابھی سیکشل ابیوز میں, بچوں کے ریپ کے سلسلے میں سب سے زیادہ پیک پر جا رہا ہے. تو ہم یہ چیز ان دونوں چیزوں کو آپس میں کنیکٹ بھی کر سکتے ہیں کہ یقیناً ان خواتین نے اپنے ہسبینڈس کے اندر اس طریقے کی چیزیں دیکھی ہوں گی, تبھی وہ اس نہج پر پہنچیں کہ اب وہ ان کے ساتھ گزارا نہیں کر سکتی ہیں. پنجاب آج کل ان کرائمس میں تھوڑا سا آگے جا رہا ہے, تو میں نہیں سمجھتی کہ 500 کیسز کو اتنا زیادہ ہائی لائٹ کرنے کی ضرورت ہے. یقیناً ان کی اپنی پرسنل لائف میں, ڈومیسٹک لائف میں وہ اس طریقے کی چیزوں کا سامنا کر رہی ہوں گی کہ اب وہ نہیں جا سکتی ہیں آگے. تو میرے خیال سے اس چیز کو انکریج کرنا چاہیے کہ اگر کوئی عورت اپنے حقوق کے لیے بول رہی ہے, کسی فورم پر جا رہی ہے, اس نے اتنی ہمت تو کی کہ معاشرے کے اس رویے کے باوجود اکثر کیسز میں تو گھر والے بھی سپورٹ نہیں کرتے, بالکل خالی فیمیل آتی ہیں اور وہ اپنے حقوق کے لیے کھڑی ہوتی ہیں اور آ کر بات کرتی ہیں. تو میرے خیال سے اس چیز کو جو ہے ایکسیپٹ کرنا چاہیے. میں نے ایک جگہ پڑھا تھا کہ طلاق دھبا نہیں حق ہے,
طلاق کو ہم لوگ دھبے کے طور پر ٹریٹ کرتے ہیں، لیکن اگر اس کا دوسرا اسپیکٹ دیکھا جائے تو وہ ایک حق ہے. ہمیں شریعت بھی یہ حق دیتی ہے اور ہمیں قانون بھی یہ حق دیتا ہے. تو پھر ایک عام بندے کو، ایک انسان کو جو کسی کی لائف کی پرسنل چیزوں کو نہیں جانتا، تو میرا نہیں خیال کو اس کو ہائی لائٹ کرنے کی ضرورت ہے یا اتنا زیادہ اس کو نیگیٹیوٹی کے طور پر استعمال کرنا چاہیے. जेके असांजा घर भाती असांखे इन टाइम ॾिसी रहिया आहिनि, जेके पेरेंट्स आहिनि, मां हथ जोड़े चवां थी त पंहिंजी नियाणियूं पढ़ायो, जेतिरो थी सघे उन्हनि खे कोशिशि कयो, उन्हनि जी कैरियर काउंसलिंग करियो. जेके उस्ताद आहिनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे नियाणियुनि जी काउंसलिंग कयो. इकोनॉमिकली जॾहिं औरत स्ट्रॉन्ग थींदी, इंडिपेंडेंट थींदी, पंहिंजी नौकिरियुनि पंहिंजी जॉब्स वारी हूंदी, त पोइ इहे मुंहिंजे ख़्याल सां इहे जेके केसिस आहिनि इन्हनि में बि घटिताई ईंदी. ऐं ॿियो वरी जेका औरत आहिनि उहा अक्सर हिकिड़े माण्हू खां, हिकिड़े अब्यूसिव रिलेशनशिप मां निकिरण खां पोइ, खुला वठण खां पोइ वरी ॿिए तरफ़ वञे थी, त उहो वरी ॿी शादी या ॿियो घरु, ॿियो अझो, मां चवां अझो ॻोल्हण जी कोशिशि करे थी. ऐं वरी हुनजा पेरेंट्स हुनजी ॿियो किथे शादी था कराए छॾनि, भले हू ख़ुशि हुजे न हुजे, पर हुनखे हिकिड़ो अझो खपे. पंहिंजे मिसाल पहिरें फैमिली जेका आहे उन मां हुनजा ॿार आहिनि, त उहे ॿार केॾां करे, उन्हनि जा ख़र्चा कीअं पूरा करे, त पोइ हू वरी सहारो ॻोल्हींदी आहे. त उहा औरत जेका पाण इंडिपेंडेंट आहे, पाण नौकिरी वारी आहे, पाण कमाए सघे थी, उहा इहे शयूं नाहे करे सघंदी, छो त उहा उनखे ख़बर आहे त मां पंहिंजे बचनि जा एक्सपेंसिस पूरा करे सघां थी, त उहो ॿियो कंहिंमें सहारो नाहे ॻोल्हींदी. त इन करे ज़रूरी आहे त असां छोकिरियूं नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे इकोनॉमिकली स्ट्रॉन्ग कयूं, उन्हनि खे उन्हनि जे लाइ जॉब अपॉर्चुनिटीज़ हुजणु खपनि, नौकरियूं हुजणु खपनि. ऐं इख़्तिताम जो टाइम हिते थियो है, मैसेज छा ॾींदा, रोमेसा क्या मैसेज देंगी लोगों को? अगर सेक्सुअल अब्यूज़ की और हरासमेंट की बात की जाए तो सबसे ज़्यादा मैं चाहती हूँ कि एक इंसान अपने घर से ये तमाम चीज़ें शुरू होती हैं. आप अपने घर में ऐसा माहौल रखें कि आपका बच्चा आपसे हर चीज़ शेयर कर सके, आपको बता सके, उसको कॉन्फिडेंस दें, उसकी बात को गौर से सुने और उसके ऊपर कोई ना कोई जो है इक़दामात भी उठाएं. हमारे यहाँ अक्सर बच्चों की बातों को सीरियस नहीं लिया जाता है, हालांकि वो अपने साथ होने वाली आप बीती सुना रहे होते हैं. इसके बाद बच्चे अपने घर वालों से इस किस्म की बातें शेयर करना बंद कर देते हैं और फिर वाक़यात वही होते हैं कि ज़ैनब जैसे वाक़यात होते हैं या फिर दूसरे बच्चों के साथ जो हुआ, ये तमाम वाक़यात जन्म लेते हैं. तो घर में जो है बच्चों को आप कॉन्फिडेंस दें, उन पर भरोसा रखें और दूसरा अवेयरनेस ज़रूर दें. अपने बच्चे को अच्छी बुरी चीज़ों के बारे में ज़रूर बताएं. ये चीज़ उनके लिए फ्यूचर में आने वाले बहुत से हादसात को रोक सकती हैं. बिल्कुल, बहुत बहुत मशकूर हैं रोमेसा, आपने हमें ज्वाइन किया. अब्दुल रहमान का मैसेज वठंदासीं, तव्हां छा मैसेज ॾींदा? असांजूं ॻाल्हियूं ॿुधव बि, मुआशरे सोसाइटी में एॾियूं सभु शयूं थियनि पियूं. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आपकी ये जो काविश जिस मौजू पर बात हो रही है एक अच्छी काविश है और मैं समझता हूँ कि आज इस वक्त ख़ास तौर पर हरासमेंट के हवाले से बहुत सारे वाक़यात हमारे सामने हैं, जैसा कि मैम ने भी बयान किए और आपने भी उस पर बात की. तो मैं तो बस यही कहूँगा कि अवेयरनेस जो है वो ज़रूरी है. हम अपने बच्चों को अपनी तालीम और तरबियत के साथ साथ इस चीज़ की अवेयरनेस ज़रूर दें और उनसे शेयर करें. हत्ता कि यहाँ तक देखने में आया है कि औलाद चाहे जवान हो जाए, कितनी भी उम्र की हो जाए, माँ बाप उसे बच्चा ही समझते रहते हैं. जी. तो उसकी बात पर तवज्जो नहीं देते. बाज़ दफ़ा बिल्कुल यंग जनरेशन है और इससे अबव भी हो जाती है, 35-40 ईयर्स में भी चला जाता है आदमी, लेकिन उसके बावजूद माँ बाप कहते हैं कि ये हमारा बच्चा, इसको कुछ पता नहीं. जो हमें तजर्बा है या जो हमने देखा है इन्होंने नहीं देखा. तो ऐसा नहीं होता. तालीम और तरबियत जो है वो इंसान को शऊर देती है. तो हमें ये चीज़ ख़ास तौर पर माँ बाप को भी जो है इसको मद्देनज़र रखना चाहिए और उन पे एतबार करना चाहिए. उन पे एतबार करना चाहिए, उनकी बात को सुनें और समझें. बाज़ दफ़ा ऐसा होता है कि माँ बाप जो है वो किसी बात को नहीं समझ पा रहे होते, औलाद उनको समझाने की कोशिश करती है, लेकिन चूँकि माँ बाप हैं सुननी पड़ती है और माँ बाप का अदब एहतराम वो अपनी जगह लाजिम है. टाइम हमारे पास बिल्कुल कम है, इख्तिताम का टाइम हो गया है. जी तो बहुत मशकूर हैं, आपने हमें टाइम दिया. तहाँ जब मशकूर रही हूँ रोमेसा. तो आप दोनों आज हमारे प्रोग्राम में आए, हमने नातें भी सुनी, गुफ्तगू भी की और बहुत कुछ हमें सीखने को मिला आज प्रोग्राम के हवाले से भी. ऐं नाज़रीन अॼु हिते मोकिलायूं था ऐं या उहो टाइम जेको मूंखे वणंदो न आहे, मां चवंदी आहियां त तव्हां सां गुफ्तगू कंदी रहां. असांजा जेके महिमान अचनि था उन्हनि खां सिखण लाइ मिलनि थियूं खोड़ शयूं आहिनि. पर हिते एंड थी वियो आहे प्रोग्राम जो. त इंशाल्लाह असांजी ॿीहर मुलाक़ात हाणे सूमर ते थींदी. वीकेंड उमेदु कयां थी त तव्हांजो ॾाढो सुठो गुज़रंदो, ज़बरदस्त गुज़रंदो. पंहिंजे ॿारनि सां बचनि सां टाइम स्पेंड करण जी कोशिशि कयो. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त
इबादत खां, हर तरह जी इबादत खां बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजा जेके ॿचिड़ा आहिनि, तव्हांजा घरवारा आहिनि, उन्हनि सां ख़ुशि असलूबी सां टाइम जेको आहे उहो तव्हां उन्हनि सां स्पेंड कयो, उन्हनि सां वक़्फ़ु कयो। त इन खां वधीक ॿी का इबादत न आहे। त पंहिंजे घर भातियुनि सां, पंहिंजे फैमिली मेंबर सां ख़ुशी सां टाइम स्पेंड कयो, वीकेंड गुज़ारियो, ऐं इंशाल्लाह असांजी मुलाक़ात हाणे सूमर ते थींदी। तेसीं ताईं मूंखे असांजी सॼी सथ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाई।